तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। बोले ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तीर्थव्रत नियम भावे बिन सिद्धी, वायाची उपाधी करेशी जना। भावबळी आकडे इरविना कडे, तळतळी आवळे तैसा हरी। पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे। ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती। हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहक्षेत्र निवासिनीं, तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम्। विश्वमौली ज्ञानोबरायांच्या हरिपाठ या ग्रंथाचं चिंतन अधिक मासाच्या निमित्ताने आपण सर्वजण पाहत आहोत। आज आपण 12व्या अभंगापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। आपण सर्व भाग्यवान आहोत। का भाग्यवान आहोत? कारण आपण सगळे अजून जिवंत आहोत। हे कोरोनामुळे मी म्हणत नाही, आमचे गुरुवार डॉक्टर महाराजांचं नेहमी वाक्य असतंय। कीर्तन चालू झालं, प्रवचन चालू झालं की ते म्हणतात प्रत्येक वेळेस की आपलं परम भाग्य आहे की आपण पहिले जिवंत आहेत। आपण जिवंत जर नसतो तर आपल्याला इथं हरिपाठ चिंतन ऐकायला यायचं काही कारणच नव्हतं। मनुष्य देह मिळाला हे आपलं जमेचं भाग्य आहे। श्रीमद भागवतामध्ये नाथ महाराज असं वर्णन करतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती, तेतही विवेको आणि परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा। भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात की भारत देशामध्ये जन्म मिळणं अतिशय दुर्लभ आहे, पण आपण भाग्यवान आहोत की आपल्याला भारत खंडामध्ये नरदेह मिळालाय। काय असा विशेष आहे भारताचा? बाकीच्या देशामध्ये आणि भारत देशामध्ये थोडं तुलना जर करायची झाली तर भारत देशामध्ये वैराग्याची पूजा होते आणि परदेशामध्ये भोगाची पूजा करतात। पूजा करतात याचा अर्थ आपण जशी पूजा करतो तसा अर्थ घ्यायचा नाही। मनामध्ये स्थान कोणाला आहे याच्यावर पूजा आणि अपूजा अवलंबून आहे। म्हणून एका ठिकाणी असं वर्णन आहे, हिमालयम समारभ्य यावदिंदु सरोवनम तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते। हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंतचा जो भूमीचा पट्टा आहे, जो देश आहे, हा भगवान परमात्म्याने निर्माण केलेला आहे असं वर्णन आहे। आणि म्हणूनच काय आपल्याला बाकीच्या देशामध्ये कुठं देवाचे अवतार झालेत असं कुठं पाहायला मिळत नाही। जे काही मुख्य 24 अवतार भागवतामध्ये मानलेले आहेत, हे 24ही अवतार भारत देशामध्ये झालेले आहेत। संत महात्मे जर पाहिले तर इतर देशामध्ये संत महात्मे नाहीत असं नाही। तिथे आपल्याला प्लेटो सारखे, अरिस्टॉटल सारखे संत महात्मे म्हणजे तत्ववेत्ते, संत महात्मे नाही म्हणता येत त्यांना, तत्ववेत्ते तिथं पण आहेत। तिथं जरी तत्ववेत्ते असले तरी सुद्धा भारताच्या तुलनेत जर विचार केला तर भारत देशामध्ये जी काही संतांची परंपरा आहे, संतांची मांदियाळी आहे, एवढे संत महात्मे जगात आपल्याला कुठंच पाहायला मिळत नाही। म्हणून नाथ महाराज सांगतात की भारत देशामध्ये नरदेह प्राप्त होणं हे दुर्लभ आहे, आपल्याला तो मिळालेला आहे, आपण भाग्यवान आहोत। नरदेह मिळणं हेच मोठं भाग्य आहे। तुकाराम महाराज सांगतात ना, स्वर्गीयचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा। स्वर्गातले देव सुद्धा मनुष्य देहाची अपेक्षा करतात। म्हणून असं वर्णन आहे भागवतामध्ये, अहो अमिषाम किमकाली शोभनम प्रसन्न येशाम स्विदुत स्वयं हरिहि यर्जन्म लब्धन ऋषु भारता जिरे मुकुंद सेवपैकम स्पृहाहिना। स्वर्गातले देव माणसाच्या देहाचं वर्णन करतात। काय भाग्यवान आहेत माणसं, यांना नरदेह प्राप्त झालेला आहे। ऐका, तुलनेने जर विचार करायचा झाला तर माणसापेक्षा स्वर्गातल्या लोकांना भोग चांगले आहेत। आपण एके दिवशी बोलून आलो होतो, तिथं चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूची खिल्लार आहेत, अमृताची कोठार आहेत। ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलेले। सगळी भोगाची अनुकूलता असताना सुद्धा देव मनुष्य देहाची अपेक्षा करतात। काय कारण असावं? कारण एवढंच आहे, मनुष्य देहामध्ये जर ठरवलं तर माणसाला
मुक्त होता येतं, हे मनुष्य देहाचा विशेष आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे इहलोकीचा देहाचं चरण आहे. या देहामध्ये परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण तुकोबाराय सांगतात. माणसाने जर ठरवलं तर माणूस ऐका, मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. स्टेशनामध्ये प्रकार असतात. स्टेशन म्हणजे स्टेशन. मलठणचं पण रेल्वे स्टेशन आहे, बोरीबिलचं पण रेल्वे स्टेशन आहे, खाली तुम्ही गेला तर जिंतीचं रेल्वे स्टेशन आहे, अजून त्याच्या खाली गेला तर वाशिम आहे, अजून त्याच्या खाली गेला तर जेऊर आहे, अजून त्याच्या खाली गेला तर काय कुर्डुवाडी आहे, त्याच्या खाली पुढे गेला तुम्ही तर अजून मोहोळ आहे, आणखी पुढे गेला तर सोलापूर आहे, पण वर दौंड आहे. आपल्याला दौंड आणि सोलापूर यांचा जर आपण विचार केला तर मधली जी स्टेशन आहे ती नुसती स्टेशन आहे. सोलापूरचं आणि दौंडचं हे जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन कशाला म्हणतात? ज्या स्टेशन वरून चारही दिशाला गाड्या जातात त्याला जंक्शन स्टेशन म्हणतात. आपल्या दौंड मधून पुण्यालाही गाड्या जातात, इकडे खाली सोलापूरला जातात, इकडे नगरलाही जातात, तिकडे बारामतीलाही जातात, म्हणजे चारही बाजूला रस्ते फुटतात, त्याला म्हणतात जंक्शन स्टेशन. तसं नरदेह हे जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन कशाला म्हणायचं सांगितलं की जिथून चारही बाजूला रस्ते फुटतात त्याला जंक्शन म्हणतात. मग नरदेहाचे रस्ते, नरदेह सुद्धा जंक्शन स्टेशन आहे. इथून चारही दिशेला रस्ते फुटतात. पहिला रस्ता खाली जर तुम्हाला जायचं म्हटलं, खाली म्हणजे नरकात जर जायचं म्हणलं तर त्याचा सुद्धा उपाय तुकाराम महाराजांनी गाथ्यात सांगितलेला आहे. फक्त देवाची प्राप्ती करून घ्या एवढाच उपाय सांगितले असं समजू नका. अर्थात तो उपाय म्हणून सांगितला नाही, उपहास म्हणून सांगितलेला आहे. तुकाराम महाराज सांगतात, नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. तुम्हाला नरकात जायचे का? मग तुम्ही कथेकडे येऊ नका. इकडे कथा चालली की दुसऱ्याच्या शेतात जा, त्यांचं काय ऊस बीस तोडून आणा, जनावरांना चारा. नरकात जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. आणि एक कोड नरका जावयाची चाड तरी संत निंदा कोड गोड करी कौतुकी सदा. संतांची निंदा करा. नरकाला जायचे ना, तुकाराम महाराजांनी सांगितले उपाय म्हणजे उपास केलेला आहे. तुकाराम महाराजांनी कुठेतरी पाहिलं असेल, लोक संतांना नावं ठेवतात. तुकाराम महाराज त्यांना म्हणतात, तुम्हाला नरकाला जायचंय का? नरकाला जायचं असेल तर अवश्य तुम्ही असं करा. आपण नाही का पोरांना समजून सांगतो, असं करू नये, असं करू नये. पोरग काय ऐकत नाही. बाप म्हणतो एकदाचा वैतागून जा, मर तुला काय करायचे ते कर. तसं संतांचं इथं वर्णन आहे. संतांना शिव्या द्या हे गाथ्यामध्ये सांगायचं नाही, पण संतांना शिव्या देणारी माणसं सांगूनही ऐकत नव्हती. त्यावेळेस तुकाराम महाराजांना राहवलं नाही आणि मग तुकाराम महाराजांच्या मुखातले उद्गार आहेत. नरका जाणे तरी पापे आचरावी किंवा अनेक गोड नरकात जावयाची चाड तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा. अनेक ठिकाणी वर्णन आहे. म्हणजे नरदेहाचा एक रस्ता नरकाकडे सुद्धा जातो. नरदेहाचा दुसरा रस्ता माणूस मनुष्यत्व प्राप्तीकडे जातो. माणूस वेगळा आणि मनुष्यत्व वेगळा. म्हणून योग वासिष्ठामध्ये श्लोक आहे, मला वाटते विवेक चूडामणीमध्ये तो श्लोक आलेला आहे. दुर्लभम त्रयमे वैतक देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. मला पुढे जायचं नाही, महापुरुषाकडे आता जायचं नाही, आपला तो विषय नाही. मुमुक्षुत्वाकडेही जायचं नाही, तोही सध्या आपला विषय नाही. आपला विषय पहिलाच आहे मनुष्यत्व. मी मनुष्यत्व या शब्दाकडे लक्ष आपलं वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. माणूस वेगळा आणि मनुष्यत्व वेगळं. मनुष्यत्व कशाला म्हणतात, माणूस कशाला म्हणतात? ऐका, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, नाकपुडे आहेत, तोंड आहे, डोकं आहे. असं माणसाचा आकार जो आहे तशामध्ये जो राहतो त्याला तुम्ही माणूस म्हणा. पण याच्यातलं मनुष्यत्व काय आहे? याच्यातलं मनुष्यत्व आहे की ज्ञानाने, वयाने, अधिकाराने आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचा आदर करतात. शास्त्र जसं सांगतं त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात. संतांच्या विषयी अंतःकरणामध्ये आदरभाव ठेवतात. भगवान परमात्म्याचं अर्थात मंदिरामध्ये जाऊन रोज दर्शन घेतात. अशी ज्याची क्रिया आहे त्याला म्हणावं मनुष्यत्व. माणूस वेगळा आणि मनुष्यत्व वेगळं. म्हणून मी आपल्या समोर हे बोलत होतो की मनुष्यत्व प्राप्त करण्याचं साधन नरदेह आहे. आपण जर ठरवलं माणसासारखं वागायचं तर माणसासारखं वागता येतं. आपण जर ठरवलं पशुसारखं वागायचं तर तुकाराम महाराजांचे खूप कडक शब्द आहेत. किती कडक शब्द आहेत, माझा उच्चारण्याचा अधिकार नाही, इतके भयंकर शब्द आहेत. नाथ महाराजांचं प्रमाण सांगतो, काय माय गेली होती भूतापाशी. आता एवढं तुम्ही समजून जा. तुकाराम महाराजांचे ह्याच्यापेक्षा खाली या. तुकाराम महाराज ह्याच्यापेक्षा खाली आले. तुम्हाला जर प्रमाण पाहिजे असलं तर नंतर भेटा. आता लाईव्ह चाललंय, मी प्रमाण बोलत नाही ते. म्हणजे या नरदेहामधून आपल्याला नरकाकडेही जाता येतं. या नरदेहामधून आपल्याला माणूसही होता येतं.
या नरदेहातून आपल्याला देवही होता येतं. नरदेह निधान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणते ती होती तरिकाची ती न धरावे. तुकाराम महाराज सांगतात की नरदेह निधान, अहो देह हेच धन आहे मोठं. देहाला सोडून बाकीची धन क्षुल्लक आहेत. देह चांगला नसेल तर बाकीच्या धनाचा काय उपयोग आहे? अहो भरपूर संपत्ती आहे आणि खाटाऊ पडून आहे, उठता येत नाही, बसता येत नाही, काय नाही, काय त्या धनाला किंमत आहे? काहीच किंमत नाही. नरदेह प्राप्त होणं हे सगळ्यात मौलिक धन आहे. तुकाराम महाराज सांगतात नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती. या देहात जर ठरवलं देव व्हायचं, देव होता येतं. म्हणून या देहातला एक रस्ता देवाकडे जातो आणि या देहातला एक रस्ता संतत्वाकडे जातो. संत जर व्हायचं म्हटलं तर या देहामध्ये संतही होता येतं. गीतेचं प्रमाण आपण देऊन आलो, पुन्हा एकदा देतो मी. अपिचेत्सु दुराचारो भजता भजता अनन्य अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग, साधू एवस मंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सहा. साधू एवशी मंतव्य, कितीही पाप करणारा असला आणि तो जर साधना करायला लागला तर तो साधू होतो. म्हणजे या नरदेहाचा एक रस्ता साधुत्वाकडे जातो. सांगितलं ना, जंक्शनचे 4 रस्ते 4 बाजूला असतात, तसं नरदेह हे जंक्शन आहे. या जंक्शन स्टेशनवरून एक रस्ता नरकाकडे जातो, एक माणूस म्हणून कसं जगायचं याच्याकडे जातो, एक देव कसं व्हायचं याच्याकडे जातो, आणि एक संत म्हणून कसं जगायचं इकडे जातो. मग आपलं आपण ठरवायची की आपली गाडी सोलापूर रोडने न्यायची, दौंड रोडला लावायची, नगर रोडला लावायची, का बारामतीकडे न्यायची. तसं नरकाकडे आपण न्यायची का माणूस म्हणून जगायचं, का देवत्वाकडे न्यायची, का संतत्वाकडे न्यायची, आपल्या ठरवण्यावर आहे. म्हणून आपलं परम भाग्य आहे की आपण नरदेहामध्ये आलो. आणि एक वाक्य पुन्हा बोलतो मी की आपलं दुसरं हे भाग्य आहे की आपण सध्या सगळे जिवंत आहोत. हो, जिवंत आहे म्हणून ते इथं बसलोय. आणि सगळ्यात मोठं भाग्य जिवंत असूनही कथा ऐकायला नाही येणारी माणसं बरीच आहेत ना. आता सगळ्याचे नाव काय घ्यायचे कारण नाही. हो, आता कोरोना जरी असला तरी सुद्धा आपल्या वस्तीवर काय कोणाला प्रतिबंध नाही, पण वस्तीवर सगळी येत नाही. आता मी नाव घेत नाही, माझं आडनाव पाणी, त्यामुळे मी बघतो कोण कोण येते कोण कोण नाही. पण तरी मी नाव घेत नाही. कशा करता बोलतोय? नरदेह प्राप्त झाला, जिवंत आहे, पण कथा ऐकायची बुद्धी होत नाही. हो, कथा ऐकायची बुद्धी होत नाही. आपल्याला ती बुद्धी झाली, आपण भाग्यवान आहोत. आणि ज्ञानोबरायांच्या हरिपाठ या ग्रंथाचं चिंतन आपण करत आहोत. आजच्या आपल्या समोर सेवेकरता चिंतनाकरता उपस्थित असलेला अभंग अर्थात क्रमाने आलेला अभंग आहे. तीर्थव्रत नियम भावे विनसिद्धी, वायाची उपाधी करीशी जना. या अभंगामध्ये पुन्हा भावाचं महात्म्य सांगितलेलं आहे. भावाचं म्हणजे थोरल्या नाही, धाकट्या नाही, मावस नाही, आते भाव नाही. भाव म्हणजे परमात्म्याच्या विषयी असलेलं आपलं प्रेम. आपण चिंतन करून आलो, पण आज थोडं वेगळ्या अंगाने चिंतन मांडण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच्या अगोदर तीर्थ व्रत नियम हा काय प्रकार आहे याचं थोडंसं चिंतन करतो आणि आपल्या मुद्द्याकडे येतो. पुन्हा ज्ञानोबराय सांगतात, आपण कालही बोललो होतो त्रिवेणी संगमीचं चिंतन करताना, की तीर्थयात्रा करायचा विधी संत महात्म्याने आपल्याला सांगितलेलं आहे की तीर्थयात्रा करा. आले हो संसारा उठा वेग करा, शरणचा उदारा पांडुरंगा. पांडुरंगाला शरण जाणं म्हणजे काय? तीर्थाला जाणं आहे. आता तीर्थ वेगळं आणि क्षेत्र वेगळं. बरं, तीर्थक्षेत्र हा जो शब्द आहे तो 2 अंगाने आहे, म्हणजे त्याचे अर्थ 2 आहेत. तीर्थ वेगळं असतं, क्षेत्र वेगळं असतं. तीर्थ जिथं जलप्रवाह वाहत असतो त्याला तीर्थ म्हणतात, आणि क्षेत्र म्हणजे भूमीला क्षेत्र म्हणतात. म्हणजे भूमी या शब्दाचा, जमीन, पृथ्वी या शब्दाचा एक अर्थच समान अर्थ शब्द ज्याला म्हणतात क्षेत्र असा आहे. आता तीर्थ कुणाला म्हणतात? ज्या ठिकाणी गेल्यानंतर जीवाचं पाप जातं त्या नदीला किंवा त्या पाण्याच्या प्रवाहाला तीर्थ असं म्हणतात. क्षेत्र कुणाला म्हणतात? ज्या ठिकाणी संतांचं किंवा देवाचं वास्तव्य आहे त्याला क्षेत्र म्हणतात. असा फरक आहे. आता आपलं भाग्य असं आहे की आपल्याला तीर्थ आणि क्षेत्र दोन्ही एकत्रच आहे. आळंदीला जरी गेलो तरी तिथं ज्ञानोबरायांचं वास्तव्य आहे आणि तिथून इंद्रायणी माता वाहते, त्याच्यामुळे आपलं तेही तीर्थक्षेत्रच आहे. त्र्यंबकेश्वरला जरी आपण गेलो तरी तिथंही गंगामाया वाहतेच आहे, निवृत्तीनाथ महाराज आहेत, भगवान शंकर तिथं आहेतच. पंढरपूरला जर गेलो तर पंढरपूरला संत महात्मेही आहेत, देवही आहे आणि चंद्रभागा माता सुद्धा आहे. पंढरपूरला भरपूर संत होऊन गेले. ऐका, म्हणजे तीर्थक्षेत्र. तर या तीर्थाला आपण जात असतो. दरवर्षी जाऊ नये असं नाही, जात असतो. ज्ञानोबराय अभंगामध्ये आपल्याला सांगतात ते तीर्थाला जाणं तुमचं अंतःकरणामध्ये जर भाव नसेल तर ते कसं आहे? वायाची उपाधी आहे. ती नंतर बोलतो, अगोदर एक एक सांगून पुढे जातो. नंतर आपण व्रत करतो. व्रत कशाला म्हणतात? आता प्रत्येक व्रताचे काही नियम ठरलेले आहेत. आता नक्की चांद्रायण का काय ते नावाचं व्रत आहे. चांद्रायण नावाचं व्रत आहे. काहीतरी पाप झाल्यानंतर ते व्रत करायचं असतं. त्याचा नियम असा आहे,
पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो ना, तर नियम असा आहे, ऐका. पौर्णिमेच्या दिवशी 15 घास जेवण खायचं, फक्त 15 घास. तिथून पुढे प्रतिपदा चालू होते. प्रतिपदेला चंद्राची कोर एक झिजत असते. झिजत झिजत अमावस्येला पूर्ण चंद्र नाहीसा होतो ना. मग त्या चांद्रायन व्रत असं सांगितलेलं आहे, पौर्णिमेला जर तुम्ही 15 घास खाल्ले तर दुसऱ्या दिवशी 14च खायचे, तिसऱ्या दिवशी 13च खायचे. असं करत करत अमावस्येला काहीच खायचं नाही. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा एक एक घास वाढवत, म्हणजे असं नाही एकदा जेवला म्हणजे एक घास खायचा आणि पुन्हा 2-4 वेळा जेवायचं, असं नाही. दिवसातून फक्त त्याने तितकंच जेवायचं. ज्या दिवशी एक घास असेल त्या दिवशी एकच घास खायचा, असं ते चांद्रायन व्रत आहे. बाकीची व्रत आपल्याला माहित नाही, पण एकादशीचं व्रत आपल्याला माहित आहे. तसं बहुतेकांना माहित नाहीच आहे. ते अंबरीश राजाने हे व्रत केलं होतं. एकादशीचं व्रत कसं आहे, मी परवाही बोललो होतो. दशमीला एकभुक्त राहायचं, म्हणजे एकदा जेवायचं. एकादशीला काहीच खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. पाणीच प्यायचं नाही म्हणल्यानंतर रसन ज्यूसन असं काहीच घ्यायचं नाही, एकदम पूर्ण निराहार राहायचं. आणि द्वादशीच्या वेळेस सूर्य उदयाला जर आपण उपवास सोडला तर ते द्वादशीचं व्रत होतं. आणि सूर्य इकडे तिकडे झाला कधीही सोडलं तर ते एकादशीचं व्रत होतं. एकादशीचं व्रत आणि द्वादशीचं व्रत याच्यात एवढंच अंतर आहे. सूर्य उदयाबरोबर जर उपवास सोडला तर ते द्वादशीचं व्रत होतं, आणि सूर्य उगवल्यानंतर बऱ्याच वेळाने जर सोडलं तर ते एकादशीचं व्रत होतं. असा फरक आहे. अंबरीश राजाने द्वादशीचं व्रत केलं होतं. मला तिकडे विषय लांबवायचा नाही. अनेक प्रकारचे व्रत आहेत. काय काय कीर्तनकार विनोदाने सांगतात, काय ती वेगळीच व्रत असतात. काही म्हणजे एका बाईने पिपाणी व्रत केलं होतं. पिपाणी व्रत, पिपाणी म्हणजे कुणी पाणी पी म्हणलं तरच पाणी प्यायचं, नाही तर पाणी प्यायचंच नाही, हे पिपाणी व्रत. नेमके उन्हाळ्याचे दिवस चालू होते आणि त्या बाईचं व्रत चालू होतं. गडबड अशी झाली, घरातल्या माणसाला काहीतरी काम होतं, पाठच सगळी निघून गेली शेतामध्ये. सुनबाई घरी, सुनबाईने व्रत धरलं होतं पिपाणी. आता तिला उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भयंकर तहान लागते. तिला पाणीच कुणी द्यायला, म्हणजे पाणी पी म्हणे ना, त्याचा प्रश्न नाही. पाणी लोकांना काय माहिती हिने व्रत धरले म्हणून. दुपारपर्यंत तिने बळच दम काढला. काय करावं, शेजारी काकूबाई होते, एक आजीबाई, त्या आजीबाईच्या समोर गेल्या. आता बरं, ते असे व्रत करत असताना असं म्हणायचं नसतं की तुम्हाला पाणी पी म्हणून. काय करावं तिच्या काय लक्षात येणार. मग तिने काय केलं, ती शेजारी हांडा होता तो हांडा चापटायला सुरुवात केली. त्या सुनबाई शेजाऱ्यांचा हांडा धरला, चापटायला सुरुवात. ती म्हातारी आजी म्हणली, का ग पोरी हांडा का आपटती, पाणी नसलं तर आमच्यातलं घेऊन जा. पाणी नसलं तर घेऊन जा म्हणले. आता तिला वाटत होतं हिने पाणी पी म्हणावं, पण ही म्हणली पाणी घेऊन जा. तिला तो वैताग आला. तिने तिचं होतं नव्हतं तिने सगळंच हांडे बोलून दिलं खाली. काय करावं, बराच वेळ झाल्यानंतर ती म्हणली, काय पोरगी तुला काय पाणी प्यायला लागतं का नाही. ती म्हणली असं म्हणली होती. थोडीशी चमकली म्हातारी. पाणी प्यायला लागतं का नाही म्हणल्यानंतर ती म्हातारी जुनीच होती, तिला माहित होतं पिपाणी व्रत बाया धरतात म्हणून. ती म्हणली, तू काय पिपाणी व्रत धरलंय काय. मग तिच्या चेहऱ्यावर थोडं हास्य आलं. म्हणली, मग पाणी पी. आणि मग पाणी प्यायला म्हणली, विनाकारण हांडीचे बोल घेतले. मगा जर म्हणली असते तर मगाच नसते का पिली. हो, पिपाणी व्रत. हो, कायच मार्गशीर्षातले गुरुवार हे बायकामध्ये भरपूर प्रचलित असतात. काय 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 व्रत करतात लोक. व्रताचा पण विधी शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. ऐका, पुढे सांगितलेले नियम. काय लोकांचे नियम असतात. नित्यनियम झाल्याशिवाय पाणी प्यायचं नाही, नियम असावा जीवनामध्ये. तुकाराम महाराज सांगतात, ज्याच्या जीवनामध्ये काहीच नियम नाही त्याच्यातून कुत्र्यात काय फरक नाही. काही नित्य नियमाविन अन्न खायतो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहेतो वृषभ. तुकाराम महाराज सांगतात, काही नित्य नियम न करता जर काय खात असेल पित असेल तर तो कुत्रा आहे. कारण कुत्र्याला सुद्धा कुठलाच नित्य नियम नाही. का सकाळी उठल्यावर नंतर कुत्रा हरिपाठ करतो आणि नंतर जेवण करतो, असं काही नाही. कुत्रा कुठल्या नियमात राहत नाही, कारण त्याला नियमाचा विधी नाही शास्त्रामध्ये. नियम जर सगळे कोणाला असतील तर नियम माणसा करता आहेत. म्हणून कुठलेही नियम जरी आपण केले, ज्ञानोबा सांगतात, तुम्ही तीर्थाला जा, तुम्ही व्रत करा, तुम्ही कुठलेही नियम करा, पण त्यांना महत्व कधी आहे, भावे विन सिद्धी. अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. आज थोडं भावाचं विस्ताराने चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. ऐका, भाव कशाला म्हणतात. आपण भाव म्हणजे भक्ती, भावे विन भक्ती असे चिंतन. भाव म्हणजे प्रेमनस्तु प्रथमावस्था भाव इति उच्यते बुधैः. परमप्रेम जे आहे त्या परमप्रेमाची पहिली अवस्था त्याला म्हणतात भाव. ऐका, हे प्रेम खूप श्रेष्ठ आहे. म्हणजे विद्वत्तेपेक्षा प्रेमामध्ये ताकद जास्त आहे. तुम्ही बोलून माणसाला जेवढं जिंकू शकत नाही तेवढं त्याच्यावर प्रेम करून त्याच्यावर सत्ता गाजवू शकता. ऐका, घरातली माणसं किंवा गावातली माणसं माणसाला भरपूर बोलतात, पण लग्न होऊन आलेली पत्नी त्याला प्रेम देते. तो माणूस बरोबर त्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे वागत असतो. का? कारण ती त्याला तितकं प्रेम देते. जुने कीर्तनकार उदाहरण सांगतात. एक पैलवान होता गावात.
कुस्त्या जिंकून यायचा, महाराष्ट्र केसरी होता, म्हणून त्याच्या पायामध्ये एक तोडा लोकांनी सोन्याचा तोडा करूनच घातला होता. मग काही लोकांना असं वाटलं की चला आता लॉकडाऊन मध्ये बरेच दिवस घरी होतो, थोडं अनलॉक झाले, फिरून येऊ, पहिलवानाला भेटायला जाऊ. मग ते पहिलवानाच्या घरी आले. पहिलवानाच्या घरी आल्यानंतर पहिलवानाच्या घरी आल्यावर पाहिलं पहिलवानाच्या पायात एक तोडा, पण त्याच्या बायकोच्या दोन्ही पायात तोडे. यांना आश्चर्यच वाटलं, हा कुस्त्या करतो म्हणून ह्याच्या पायात तोडा घातला, याच्यात काही नवल नाही, या बायला तोडा घालण्याचं काय कारण आहे? दोन दोन. मग त्याने त्यालाच विचारलं पहिलवानाला, का हो म्हणले, तुम्ही कुस्त्या करता महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र केसरी हा, तुमच्या पायात तोडा आहे, आम्हाला काही अडचण नाही, तुमच्या कुटुंबाच्या पायामध्ये तोडे कसं काय? ते म्हणले त्याचं गणित असं, मी बाहेरच्या पहिलवानाला चित करतो म्हणून माझ्या पायात एक तोडा, ही मला चित करते म्हणून तिच्या पायात दोन तोडे. कशा करता सांगितलं? प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेमामध्ये एवढी ताकद आहे. अहो लहान लेकरू असतो, खर तर हा मोठा काय एसपी असतो, पोलीस अधिकारी असतो, तो गेला की बाकीचे सगळे अधिकाऱ्यांची पार चाळण उडत असते, काय करू काय नाही, कसं करू, कुठं नाही, कुठं ठेवू साहेबांना, काय देऊ काय नाही. पण ते साहेब घरी आल्यानंतर त्यांचं लहान लेकरू असतं, ते लहान लेकरू त्याला घाबरतं काय? अहो ते लहान लेकरू त्यालाच गोडा करतं, साहेबालाच. ही ताकद कुणाची आहे? खरं तर त्या साहेबाच्या मनात आलं तर नुसता पायने झटका दिला तर पोरग असं 100 फूट लांब जाऊन पडल, पण बाप तसं करत नाही. ही ताकद कशाची आहे? ही ताकद प्रेमाची आहे, ही ताकद भावाची आहे. म्हणून भगवान परमात्मा ही जर कशाने प्राप्त होत असतील तर आपण श्लोक बोलून आलो तो भावेन देवम. भावाची हरिपाठामध्ये मला वाटते 7 का काय प्रमाण आले, आता सगळी मी बघाशी पाहिलं पण आता सगळे देणार नाहीत. तुम्ही बघा, व्यर्थ असा शब्द सुद्धा 5-6 वेळा आलेला आहे. वाया हा पण शब्द हरिपाठामध्ये 5-6 वेळेला आहे. आपण चिंतन कार्य बसलो की आपल्याला ते दिसून येईल. भाव ऐका, भावाचं चिंतन करत असताना पूर्वराग, मिलन आणि विरह अशा प्रकारे थोडा आपण आज बारकाव्यात जाण्याचा प्रयत्न करू. 3 प्रकारचा भाव असतो. पूर्वराग, पूर्वराग म्हणजे आपल्याला इच्छित असलेलं जे काही दैवत आहे, आपल्याला इच्छित असलेली जी देवता आहे ती आपल्याला भेटावी याच्याकरता अगोदर अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण व्हावी लागते. की महात्म्य आपण ऐकलेलं असतं, ऐका परमार्थ तर खरं ऐकूनच कळत असतो. रुक्मिणी मातेचे चरित्र आहे की रुक्मिणी लहान होती. आता आपल्या मुली जसे इथं हरिपाठात चिंतनात येऊन बसतात तसे रुक्मिणी कीर्तनावर बसायची. कुणीतरी एक कीर्तनकार आले तिथं आणि आल्या कौंडिन्यपुरामध्ये. आल्यानंतर कीर्तनामध्ये त्यांनी देवाचं महात्म्य गायलं, देवाचं महात्म्य गायलं आणि तिथं रुक्मिणी ऐकायला होती. मोठ्या माणसापेक्षा लहान मुलं एकाग्र ऐकत असतात. मोठी माणसं तरी हे आले का, ते आले का, कोण कोण आले, इकडे तिकडे बघत राहतात. लहान लेकरं अजिबात बघत नाहीत, बरोबर कॅश करतात. आणि दुसऱ्या कीर्तनात सांगितलं की म्हणतात, महाराज तुम्ही कालच्या कीर्तनात हे सांगितलं होतं. मोठ्या माणसाचं लक्षात राहत नाही, बारकाले बरोबर सांगतात. रुक्मिणीने एकाग्र होऊन ऐकलं होतं आणि एकाग्र होऊन ऐकल्यामुळं रुक्मिणीने असं ऐकलं की भगवान परमात्मा खूप सुंदर आहे, भगवान परमात्म्यासारखं ऐश्वर्य जगामध्ये कोणाकडेच नाही. आणि असं ऐकल्यानंतर रुक्मिणीने देवाला पाहिलं नव्हतं, फक्त वर्णन ऐकलं होतं. आणि वर्णन ऐकल्यानंतर रुक्मिणीने असा निश्चय केला तर आपण विवाह केला तर देवाशीच करायचा, दुसरा कोणाशी करायचा नाही. आणि म्हणून जगातलं पहिलं लव्ह लेटर, प्रेमपत्र रुक्मिणीने लिहिलेले. श्रीमद भागवतामध्ये 7 श्लोकामध्ये पत्र, सगळे श्लोक पाठ नाहीत, पहिला श्लोक म्हणतो फक्त. रुक्मिणीने असं वर्णन केले, श्रुत्वा गुणान भुवनम सुंदरम शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरेण हरतोंग तापम रूपम दृश्यमताम अखिलार्थ लाभम त्वयेच्युता विशती चित्तम पत्रपम. मे सगळा श्लोक आपल्याला कामाचा नाही, फक्त पहिला तुकडा श्रुत्वा गुणान एवढे शब्द कामाचे. ऐकल्यानंतर टाका खाली बोलू नका, तुम्ही आत येऊन बसा, जास्त नाही येणार, वार आहे निघून बडबड करू नका. श्रुत्वा गुणान, हा त्याचं चालू दे आपल्याकडे बघा. श्रुत्वा गुणान रुक्मिणी सांगते की तुमचे गुण ऐकली. मी कशा करता सांगतोय, ऐकल्याच्या नंतर काही वाचल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो असतो. हा जो परमात्मा भेटायच्या अगोदर अंतःकरणामध्ये निर्माण होणारा भाव आहे याला पूर्व राग असं म्हटलेले. भेटीच्या पूर्वीचा राग, राग शब्दाचा अर्थ आपल्याला येतो राग नाही, तो राग नाही. राग शब्दाचा अर्थ इथं आसक्ती असा आहे, आसक्ती आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आसक्ती म्हणजे प्रेम निर्माण होणं, याला पूर्व राग असं म्हटलेलं आहे. ऐका, भावाची दुसरी अवस्था आहे त्याला म्हणतात मिलन अवस्था. अंतःकरणामध्ये तो परमात्मा भेटावा असा भाव निर्माण झाला, जातोय येत नाही पाऊस गेलेले. परमात्मा भेटावा अशी भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि निर्माण झाल्यानंतर परमात्मा भेटीसाठीची लागणारी साधना नामदेव महाराज सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा आली.
अनेक जन्मामध्ये माग आम्ही पुण्य केलं, किंवा तुकाराम महाराजांचं प्रमाणे तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा वळवला. तुकोबाराई आपल्या जीवनाचं अवलोकन करतात की या जन्मात तर माझ्याकडून तशी काही सेवा झालेली नाही, मला आठवतही नाही, पण मागच्या जन्मातलं काय पुण्य असेल की मला स्वप्नामध्ये येऊन सद्गुरूने उपदेश केला, परमात्म्याची भेट झाली. ऐका, भेट झाल्यानंतर जो होणारा आनंद आहे तो वेगळा आहे. याला मिलन भाव असं म्हटलेले. ऐका, पूर्वराग मिलन आणि भावाची तिसरी अवस्था आहे, तिला म्हणतात विरह अवस्था. ही सगळ्यात तीव्र सांगितलेली आहे. ते पूर्ण गपचिप. पूर्वरागापेक्षा मिलन श्रेष्ठ आहे, मिलनापेक्षा विरह श्रेष्ठ आहे. ऐका, काय विरह श्रेष्ठ आहे? कारण विरहामध्ये माणसाला जितकी आपल्या प्रियकराची आठवण येत असते तेवढी आठवण मिलनामध्ये असतेच असं नाही. अहो, जवळ माणूस असताना त्याची माणूस आठवण करेल असं नाही. आपले नेहमीचे अनुभव आहेत. मग आपली मुलं रोज आपल्या जवळ असतात, त्याची कोणी आठवण करता का? इकडे तिकडे खेळत असतील, त्याच्या घरी असतील, त्याच्या घरी असतील. पण तोच मुलगा समजा गाडी घेऊन कुठं दौंडला गेला, बिघोनला गेला, तर आपण 5-6 वेळा तरी दिवसातून फोन करतो, कुठवर आलाय, कुठवर आलाय, कुठवर आलाय. याला म्हणायचं विरह अवस्था. विरहाच्या 10 अवस्था वर्णन केलेल्या आहेत. ऐका, विरह 10 प्रकारचा असतो. कुठले 10 प्रकार आहेत? उज्ज्वल निर्मली नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये विरहाच्या 10 अवस्थाचं वर्णन आहे. चिंतात्र जागरो देवगो ताणव मलिनांगता प्रलापो व्याधी रुन्माद मोह मृत्यू दशा दश, या विरहाच्या 10 अवस्था आहेत. विरहामध्ये माणसाचं जीवन नेमकं कसं कसं असू शकतं याचं चिंतन तिथे केलेले. विरहाची पहिली अवस्था आहे चिंता. तुकाराम महाराज सांगतात ना, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पाविले निश्चयाची. अर्थात ती ही जी अवस्था आहे चिंता, म्हणजे तो कधी भेटल, तो कधी. आता विरहामध्ये गमत असते, विरहामध्ये आशा आणि निराशा दोन्हीचं मिश्रण असतं. कसं की आपल्यापासून बाजूला गेलेला आपला प्रियकर म्हणजे भगवान परमात्मा, तो आपल्याला भेटल अशा प्रकारची आशा असते, आणि तो भेटल का नाही अशा प्रकारची निराशा असते. आशा आणि निराशा या दोन्हीचं मिश्रण हे विरहामध्ये असतं. मग या विरहाच्या 3 अवस्था आहेत. अगोदर सामान्य दृष्टीने जर अजून चिंतन मांडायचं तर बघा, पूर्वराग, मिलन आणि विरह याचं चिंतन करत असताना त्या विरहाचे पुन्हा 3 प्रकार आहेत. एक भूत विरह आहे, एक वर्तमान विरह आहे, आणि एक भावी विरह आहे. ते सोमध्ये पूर्ण घेऊन जा. ऐका, एक भूत विरह आहे, एक वर्तमान विरह आहे, आणि एक भावी विरह आहे. भूत विरह म्हणजे काय? अगोदर झालेला विरह. वर्तमान विरह म्हणजे आपल्या समोर होणारा विरह, आणि भावी विरह म्हणजे आता पुढे होणारा विरह. याच्यामध्ये सुद्धा भावी विरहापेक्षा वर्तमान विरहाची ताकद जास्त आहे, वर्तमान विरहापेक्षा सुद्धा भूत विरहाची ताकद जास्त आहे. ऐका, भावी विरह म्हणजे पुढे होणारा विरह. गवळणीने पाहिलं की अक्रूर रथ घेऊन आलेले, रथ घेऊन भगवान परमात्मा आलेले, हे गवळणीने पाहिलं, आणि पाहिल्यानंतर सगळ्या गोकुळामध्ये कारवा झाला की भगवान परमात्म्याला अर्थात श्रीकृष्णाला नेण्याकरता रथ घेऊन अक्रूरजी आलेले आहेत, आणि आता उद्या भगवान परमात्मा जातील, उद्या भगवान परमात्मा जातील, अशा प्रकारे एक विरहाची अवस्था गोपिकांच्या मनामध्ये निर्माण झाली. याच्यापेक्षा पुढची आहे वर्तमान विरह. आता भगवान परमात्मा रथात बसलेत. त्या गवळणीमध्ये असं वर्णन आहे, रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, भूमी पडल्या व्रजबाळी कोणत्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी. काय वर्तमान त्यांच्या समोर डोळ्यासमोर आता विरह होते. भूमी पडल्या व्रजबाळी, सगळ्या गवळणी जमिनीवर आडव्या पडल्या, याच्यात नवल नाही. नयनीच्या उदकाने भिजली धरणी, इतक्या रडायला लागल्या की जसं काय पाटाचं पाणी सोडले असं पाणी जमिनीवर वाहायला लागलं. हा वर्तमान विरह आहे. आणि याच्यापेक्षाही भूत विरह जबरदस्त आहे. भगवान परमात्मा निघून गेले, पण पुन्हा आपल्याला भगवान परमात्मा भेटतील, पुन्हा आपल्याला भगवान परमात्मा भेटतील. आपण उद्धवाचं चरित्र पाहताना चिंतन केलं होतं. गवळणी जेवत नव्हत्या, गवळणी रात्रंदिवस, सकाळ झाले की मथुरेच्या रस्त्याकडे डोळे लावून बसायच्या. रात्र अंधार पडेपर्यंत गवळणी तिथून हालत नव्हत्या. अंधार पडल्यानंतर त्यांचा नाईलाज व्हायचा, अपेक्षा भंग व्हायचा, आणि पुन्हा गवळणी रडत बसायच्या. रडणाऱ्या डोळ्यातल्या पाण्यापासून तो पाण्याचा पाठ वाहत होता. इतका भूतविरह जबरदस्त आहे. त्याच्या 10 अवस्था आहेत भूतविरहाच्या. पहिली अवस्था आहे चिंता, म्हणजे तो भेटल. आता चिंतेने काय होतं ऐका, चिंता चिता समाख्याता बिंदू मात्रेन विशेषता
सजीवम दहते चिता, निर्जीवम दहते चिंता. चिता आणि चिंता याच्यात काय फरक आहे? अनुस्वाराचा फरक आहे, फक्त अनुस्वाराचा फरक आहे. म्हणून मराठीपेक्षा सगळ्या भाषांमध्ये संस्कृत भाषा का श्रेष्ठ आहे? कारण संस्कृत भाषा एवढी शुद्ध भाषा कुठलीच बोलली जात नाही. आपण मराठी बोलताना इकडचा काना तिकडं, तिकडचा काना इकडं, कुठं काय करतो. संस्कृतमध्ये तसं नाही होत. संस्कृतमध्ये जिथली विभक्ती तिथं वापरली तरच अर्थ लागतात, नाही तर अर्थ लागत नाहीत, गोंधळ होतात. ऐका, मराठीमध्ये नुसतं स्वल्पविराम जर इकडचा तिकडं हलवला तरी सुद्धा गडबड होते. एक उदाहरण, पुढे सरा थोडं. स्वल्पविराम जर इकडे तिकडे थोडासा फिरवला तरी सुद्धा काय होतो? अर्थामध्ये बदल होतो. ऐका, असं एका चोराने चोरी केली. चोर अटल चोर होता. चोराने चोरी केल्याच्या नंतर त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेलं आणि पोलीस स्टेशन मध्ये नेल्यानंतर त्याला भरपूर मार दिला, भरपूर शिक्षा केली, त्याला दंडही भरपूर केला. आणि दंड भरपूर केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून असा जाब लिहून घेतला. काय जाब लिहून घेतला? की तो आम्हाला लिहून दे, इथून गेल्यानंतर चोरी करणार नाही, मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करा, फाशी द्या, असं काय ते लिहून घेतलं त्यांनी. लिहून घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा चोरी केली. आता ह्याने लिहून द्यायला सांगितलं होतं, त्यांनी लिहिलं होतं, पण काय लिहिले पोलिसांनी नीट पाहिलंच नाही. पुन्हा चोरी केल्यानंतर पुन्हा त्याला पकडून आणलं. पुन्हा पकडून आणल्यानंतर पोलिसांनी विचारलं, का रे मूर्खा, तुझ्याकडून मागच्या वेळेस आम्ही लिहून घेतलं होतं. तो म्हणला, लिहून घेतलं होतं म्हणून तर मी चोरी केली. म्हणजे बघा म्हणला, मी काय लिहिलं होतं बघा, स्वल्पविराम इकडे तिकडे हलवलं की अर्थ कसा बदलतो. त्याने असं लिहिलं होतं, मी चोरी करणार, तिथं स्वल्पविराम दिला होता, आणि पुढे लिहिलं होतं, नाही केल्यास मला शिक्षा करा. त्यांनी सांगितलं होतं लिहायला, मी चोरी करणार नाही, नाहीच्या पुढे स्वल्पविराम द्यायला सांगितलं होता. याने करणारच्या पुढे दिला, नाही शब्द पुढे ढकलून दिला. मी चोरी करणार, नाही केल्यास मला शिक्षा करा. स्वल्पविराम, पूर्णविराम, अनुस्वार याला खूप किंमत आहे. म्हणून चिता, चिंता, समाख्याता. चिता आणि चिंता याच्यात फरक आहे, फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. पण फरक असा आहे, चिंता आणि चिता, चिता माणसाला एकदाच जाळते. कधी जाळते? लहानपणी जाळते, बरोबर? नाही, माणूस मेल्यानंतर चिता माणसाला एकदाच जाळते. पण चिंता मात्र माणसाला पावला पावलाला जाळते, पावला पावलाला जाते. आता चिंतेचे अनेक प्रकार असू शकतात. सगळा विस्तार मी करत नाही, वेळ आपल्याला कमी पडेल. पत्नीची चिंता, मुलाची चिंता, शेतीची चिंता, पाऊस यायला लागलाय, रानात काय असते त्याची चिंता, हो आता सगळे इथं आलोय, कपडे तर बाहेर वाळतात त्याची चिंता, झोपाची गोधडी बाहेरच टाकली त्याची चिंता. आता काय होत आहे नेमकं, या चिंताच आहेत सगळ्या. ऐका, या सामान्य चिंता आहेत. परमार्थामध्ये देवाच्या प्राप्तीकरता लागलेली चिंता ही भयंकर असते. ऐका, ती आपल्याला अजून तसा भाव नाही, आपण पापी माणसं आहेत, आपल्या अंतकरणामध्ये तेवढं तीव्र प्रेम अजून उदयाला आलं नाही. म्हणून पहिली भूतविरहाची अवस्था आहे चिंता. दुसरी अवस्था आहे चिंतात्र जागर. ज्याला चिंता लागलेली त्याला झोप लागत नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये चिंता आहे त्याला झोप लागत नाही. म्हणून बघ, गरीब माणसं जेवढी शांत झोपतात तेवढी श्रीमंत माणसं शांत झोपत नाहीत. थोडं जरी खुणकुणी आवाज आला की लगेच बॅटरी घेऊन इकडे तिकडे दाबतील. का बरं? गंमत अशी असते, श्रीमंताच्या घराला 3-3, 4-4 दरवाजे असतात. आतून एक दरवाजा, त्याच्यातून तो ग्रिलचा वडायचा दरवाजा, त्याच्या बाहेरून पुन्हा पत्र्याचा दरवाजा, त्याच्या बाहेर भिंत बांधलेली असते त्या कंपाऊंडला दरवाजा. एवढं सगळं असूनही थोडं जरी काय वाढलं तरी लगेच उठतो. हे व्यवहारातलं झालं. परमार्थामध्ये असं वर्णन आहे गोपिकांच्या चरित्रामध्ये, गवळणीला झोपाच लागत नव्हत्या परमात्म्याचं विरह झाल्यामुळे. डोळे असे सताड उघडलेले राहायचे, कितीही प्रयत्न केला डोळं मिटायचा तरी झोप लागत नव्हती. मग एक गवळण त्यांना सांगू लागली, अगं भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये माझी अशी अवस्था झाली, मला तो झोप लागतच नव्हती. पण काय झालं, चुकून मला झोप लागली आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्नात परमात्म्याने मला दर्शन दिलं. मग बाकीच्या गवळणी तिला म्हणतात, बाई तू किती भाग्यवान आहे, तुला स्वप्न पडण्या इतकी तरी झोप लागली, आम्हाला तेवढीही झोप लागत नाही. याला जागर अवस्था म्हणतात. परमात्म्याच्या विरहामध्ये भक्ताला झोपही येत नाही. म्हणून असं आहे बरं का, ज्याची साधना बळावत जाते त्याला 24 तासातले 2 तास जरी झोपला तरी तेवढी झोप त्याला पुरेशी होते, त्याला काहीच त्रास होत नाही. म्हणजे ही भगवत भक्ताची अशी उच्च अवस्था आहे. कारण तो इतक्या साधना करायला लागलेला असतो, त्या साधनेमध्ये त्याचं शरीराकडे लक्ष नसतं, फक्त पुढचे 22 तास चांगले जावेत याच्याकरता तो 2च तास झोपत असतो. मला वाटतं मोदी साहेबांचं स्टेटस येत असतं नेहमी, 22 तास ते काम करतात, 22 तास काम करतात. आहेतच किती तास, 20-22 तास काम करतात असं येतं त्यांचं. अहो दिवसाचे 24 तास आहेत, आपल्याला झोपायलाच 8 तास कमी पडते. हो, तो माणूस 20-20 तास काम करतो असं आपण स्टेटसला वाचतो नेहमी. असं का होतं? कारण ज्याच्या अंतकरणामध्ये चिंता आहे त्याला झोप लागत नाही. म्हणून समजून जायचं की आपली अवस्था नेमकी कुठं आहे. आपण जर गाढ झोपत असतो तर समजायचं आपल्याला कशाची चिंता नाही.
म्हणजे धड संसाराची चिंता नाही आणि देवाची असण्याचा तर प्रश्नच नाही. काय अहो माणसं शेतातली कामं जरी असली तरी लवकर उठतात, काम नसल्या म्हणते जाऊ दे आज कुठं काम आहे, एक तास लेट असंही. परमात्मा स्वरूपाच्या भूतविरहाची दुसरी अवस्था आहे जागर, चिंतात्र जागर. तिसरी अवस्था आहे उद्वेग. उद्विग्न असतं मन, आपण नेमकं काय करतोय, काय करायला पाहिजे याचं भान राहत नाही, ती चिंता लागलेली असते. चिंतात्र जागर द्वेगो मलिनांगता. मलिनांगता म्हणजे त्याचं चिंतन करत असल्यामुळं आपलं आपल्या शरीराकडेही लक्ष नसतं, आपण कुठं घाणीत बसलोय, आपले कपडे मळालेले आहेत का, आपण इथं गेल्यानंतर आपल्याला काय घाण लागेल का, मलिनांगता. आपल्या शरीरावर किती घाम झालाय, मळ झालाय याचं काही घेणं देणं नसतं. चिंतात्र जागर द्वेगो तानवम. तानव, त्यानव राहिले तानव मलिनांगता. तानव म्हणजे काय, शरीर असं ताटल्यासारखं होतं, चिंता करून करून झोप नसते, खाणं नसतं, वाट बघणं असतं, त्याच्यामुळं शरीर असं ताटल्यासारखं होतं. तानव मलिनांगता. प्रलापो. प्रलाप. प्रलाप कशाला म्हणतात, ज्याच्या बोलण्यामध्ये असंबद्धता असते. आपण बोलायला लागल्यानंतर एखाद्याला विषय समजून सांगायला लागलो तर एक वाक्य झालं दुसरं त्याला जोडून असतं, त्या संदर्भात असतं. पण चिंता भूतविरहाची जी अवस्था आहे की त्याच्यामध्ये तो काय बोलतोय याचं काय घेणं देणं नाही. अशा प्रकारच्या प्रलापाचं वर्णन आपल्याला ज्ञानोबरायांचं गवळण अभंग कॅसेटमध्ये आपण नेहमी ऐकतो. कोणचा, पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. ज्ञानोबराय त्या पक्षाला, कावळ्याला बोलायला लागले, उडरे उडरे काऊ तुझी. आता कावळ्या बरं कुठं बोलतात का, तुझे सोन्याने मडवीन पाहू, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. भरपूर वर्णन आहे. हे ज्ञानोबरायांचं प्रलापाचं बोलणं आहे. भगवत प्राप्ती करता ज्ञानोबराई कोणाबरोबर बोलतात, त्याला म्हणायचं प्रलापो. व्याधी. आधी आणि व्याधी असा रोगामध्ये फरक आहे. आधी म्हणजे शरीराला होतात त्याला आधी म्हणतात, कुठं जखम झाली काय झालं याला आधी म्हणतात. आणि व्याधी कोणाला म्हणतात, व्याधी ही मनाच्या संबंधाने असते. बाहेर तर रोग दिसत नाही पण आतमधून त्याला तो रोग असतो. म्हणून ते विनोदाने एक सुभाषित आलेले, काय, दवाखान्यात एक जण गेला आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने विचारलं काय होतंय, त्याने सांगितलं कसंनुसं होतंय. काय सांगितलं, कसंनुसं होतंय. अहो डॉक्टर म्हणला नेमकं तुम्हाला काय होतंय ते सांगा, डोकं दुखतंय का, काय पोट दुखतंय का, शिंका वगैरे येतात का तुम्हाला आणखी काय पायाला वगैरे लागलंय का, जखम नाही ना, म्हणला मला कसंनुसं होतंय. आता कसंनुसं होतं हे डॉक्टरने ओळखायचं कसं काय. हा रोग जो आहे तो शरीराच्या संबंधाने आहे. सुभाषितकरांनी अशी गंमत केलेली, कसंनुसं रोगावर एक औषध आहे. काय औषध आहे, यस्य कस्य तरोर्मूलम येन केनापि मिश्रितम यस्मै तस्मै प्रदातव्यम यद्वा तद्वा भविष्यती. ते म्हणले यस्य कस्य तरोर्मूलम, कोणत्या तरी झाडाचा आणि कोणत्या तरी झाडाचा पाला घ्या. कोणत्या घ्या हे नाही सांगितलं, कारण रोग कोणचा आहे, कसंनुसं आहे ना. कोणत्या तरी झाडाचा आणि कोणत्या तरी झाडाचा पाला घ्या, तो कशात तरी मिसळा. यस्य कस्य तरोर्मूलम येन केनापि मिश्रितम. आणि तो कुणाला तरी द्या. कुणाला द्यायचा, रोगाला द्या असं नाही, कुणाला बी द्या. काय होईल, यद्वा तद्वा भविष्यती, काहीतरी होईलच. कशा करता सांगतोय, याला व्याधी म्हणतात. व्याधी मनाच्या संबंधाने असते, म्हणून मनाला त्याचा रोगच जडलेला असतो. परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. झोपेतून उठला नाही, झोपेत स्वप्न जरी पडलं त्याला तरी सुद्धा ते स्वप्न कशा संबंधाने असतं, त्याच्या संबंधाने असतं. त्याचा विरह झाला आहे याला म्हणतात व्याधी. प्रलाप व्याधी. उन्माद. उन्माद अवस्था असते, कधी उठणच, कधी हसणच, कधी रडणच, कधी स्वप्न पडलं स्वप्नामध्ये भेटला तर स्वप्नामध्येच हसायला सुरुवात करेल, याला म्हणायचं प्रलाप व्याधी. उन्माद. मोह. दारू पिलेल्या माणसाची मोहित अवस्था असते, तो कुठं पडलाय काय, तसं मोह या अवस्थेमध्ये भगवत विरहामध्ये अंगावर कापड आहे का नाही, आपण जेवण केलंय का नाही, आपल्याला नेमकं कुठं जायचंय याचं भान नसतं, त्याला म्हणतात मोह. आणि 10वी अवस्था आहे मृत्यूदशा. मृत्यू म्हणजे मरतो असं नाही, पण मेलेल्या माणसासारखा पडून असतो, त्याच्याकडे पाहिल्यानंतर काय नाही. ह्या कशाच्या अवस्था आहेत, सगळ्या भूतविरहाच्या 10 अवस्था आहेत. हे सगळे भाव आहेत. याच्याकरता चिंतन मांडायला लागले. ज्ञानोबराय सांगतात तीर्थव्रत नियम भावे विना सिद्धी. याच्यातला कुठला भाव आपल्या जीवनात आहे याच्याकरता याचं चिंतन करायचं, हे लोकांना सांगण्याकरता नाही. परमार्थाची गंमत आहे, आमच्या सारखाचे जीवन लोकांना सांगण्यातच जातं, आम्ही आमच्याकडे वळूनच बघत नाही की ह्यातला कोणता आमच्यात आहे. खरं तर परमार्थिक साधकाने हे जे काही चिंतन सांगितले, आपलं जीवन नेमकं याच्यात कुठं बसतंय याच्याकरता चिंतन करायचं असतंय. म्हणून ह्या भूतविरहाच्या अवस्था आहेत. म्हणजे आपल्याला चिंतन असं सांगितलं, पूर्वराग आहे, मिलन आहे आणि विरह आहे. आता याच्यामध्ये सुद्धा आणखी फरक असा केलाय, रती वेगळी, प्रेम वेगळं, आणि अजून एक चिंतन मांडलेलं आहे. आता सगळं आठवायचं नाही, पण जेवढं आठवण तेवढं बोलतो. तर रती जी आहे ती रती 3 प्रकारची. रती, प्रेम, अजून आता असेच अर्थाचे शब्द आहेत, तिन्हीचे अर्थ सारखेच आहेत. तर रती 3 प्रकारची आहे. एक समंजसा रती आहे, एक
सार्थकी रती आहे आणि एक समाराधना रती आहे. 3 रती. फरक काय आहे याच्यामध्ये? रती म्हणजे प्रेम असा अर्थ घ्यायचा. 3 प्रकारचं प्रेम आहे, म्हणजे समर्था रती, समंजसा रती आणि समाराधना रती असं 3 अर्थ आहेत. समर्था रती म्हणजे समर्थ प्रेम कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये आपल्या सुखाची अपेक्षाच नसते, देवाच्या सुखाची अपेक्षा असते, त्याला म्हणतात समर्था रती. आपण गोपिकांचं गवळण पाहिलं होतं, देवाचं पोट दुखायला लागलं, माती गवळणीने दिली, आम्हा किती नरकात जाऊ द्या, देवाचं पोट राहावं, याला म्हणायचं समर्था रती. याच्या पुढचा रतीचा प्रेमाचा दुसरा प्रकार ते त्याला म्हणतात समंजसा रती. समंजसा रती म्हणजे काय? दोघांच्याही सुखाचा त्याच्यामध्ये विचार असतो. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या परमात्म्याच्या सुखाचा विचार आहे, देवा तुम्हालाही सुख लागलं पाहिजे आणि मलाही सुख लागलं पाहिजे. तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला सांगता येईल, देवा कथेची सामग्री देह अवसानावरी, नको जाऊ देव गंगा गात्रे माझी पांडुरंगा. तुकोबराय देवाला सांगता, देवा हे बघ, तुला भजन केल्यावर सुख होतं ना, हे आम्हाला पण मान्य आहे. हा, देवाला दुसरं काय लागत नाही, भजन केले की देव संतुष्ट होतो. पण तुकाराम महाराज सांगता, देवा ज्या देहाने भजन करायचं आहे तो देह जर चांगला नाही राहिला तर भजन कसं काय करणार आम्ही? म्हणून कथेची सामग्री देह अवसानावरी, नको जाऊ देव भंगा गात्रे माझी पांडुरंगा. याच्यामध्ये आपल्याला समंजसा रतीचं चिंतन करता येतं. आणि तिसरी समाराधना रती आहे. समाराधना रती म्हणजे फक्त स्वार्थाचाच विचार असतो, परार्थाचा विचार नसतो. त्याला काय का होईना आपल्यासाठी त्याने सगळं करावं असा भाव असतो. ही रती आहे. आता प्रेमाचे पुन्हा 3 प्रकार केले. खरं तर हे शब्द समानार्थी आहेत, पण त्यातले बारकावे साधू संतांनी काढलेले आहेत. प्रेमाचे 3 प्रकार आहेत: लाक्षावत प्रेम, घृतवत प्रेम आणि मधुवत प्रेम असं वर्णन आहे. पहिलं जे प्रेम आहे ते मधुवत प्रेम आहे. मधु म्हणजे मध. मध खायला कसा असतो? गोड असतो. ऐका, मधुवत प्रेम म्हणजे काय? मधुवत प्रेमामध्ये कुठल्याच उपचाराची आवश्यकता नसते. उपचार म्हणजे काय? ऐका, पुढच्यात आहेच आपल्याला. घृतवत प्रेमामध्ये उपचार म्हणजे त्याला भेटायला जायचं, त्याला काही वस्तू न्यायच्या किंवा त्याच्याकरता एखादं काम करायचं. असं केल्यानंतर संसारातील लोक सुखी होतात ना. तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये मधुवत प्रेम निर्माण झाले, मधु म्हणजे मध हा काय स्वभावानेच गोड आहे, तसं याच्या अंतःकरणामध्ये स्वभावताच प्रेम असतं. त्याला ते प्रगट करून दावणं, व्यक्त करून दावणं, त्याच्याकरता काही क्रिया करणं असं काही करावं लागत नाही. त्याचं बसलं की म्हणजे जिथं जो असेल तिथून त्याचं प्रेम ते भगवान परमात्म्याच्या ठिकाणी असतं, त्याला मधुवत प्रेम म्हणतात. दुसरा प्रेमाचा प्रकार आहे घृतवत प्रेम. घृत म्हणजे तूप. तुपाला संस्कृत मध्ये घृत म्हणतात. घृतकुल्या, मधुकुल्या असे शब्द आहेत संस्कृत मध्ये. आपण म्हणतो ना जेवायला काय होतं, सांगतो काय गुलाबजाम होते, लापशी होतं. तसं ते संस्कृत पंडितांना विचारलं तुमच्याकडे जेवायला काय, म्हणले घृतकुल्या, मधुकुल्या असे ते पदार्थाचे नाव आहेत. आता घृतकुल्या, घृत म्हणजे तूप. तर तुपाचा काय विशेष आहे? तूप सुद्धा अंतर्बाह्य गोडच आहे, पण मधामध्ये आणि तुपामध्ये फरक आहे. काय फरक आहे? तूप अग्नीच्या जवळ नेलं तर वितळतं आणि मग ते आपल्याला खाता येतं. तसं खाल्लं तर ते चांगलं लागत नाही असं नाही, पण आपण खातो कसं? ते वितळवून खातो. नंतर ते काय होतं? ऐका, वितळवलं जर नाही, समजा आपण दुधामध्ये तूप टाकलं, दुधामध्ये माणसाने तूप घ्यावं, ज्याला उष्णता असेल, ज्याला त्रास होत असेल त्याने, खरं तर असं वर्णन आहे, भोजनांत्याचे किंपेयम तक्रम, जेवण झाल्यावर काय प्यावं? सकाळी ताक प्यावं, दुपारी दूध प्यावं, दुपारी दही खावं आणि संध्याकाळी चुकूनही माणसाने दही खाऊ नये, संध्याकाळी दूध प्यावं असं शास्त्र आहे. म्हणजे ऐका, संध्याकाळी दही खाऊ का खाऊ नये? ज्याला आपली बुद्धी शाबूत राखायची त्याने दही खाऊ नये. संध्याकाळी जर दही खाऊन माणूस झोपला तर त्याची बुद्धी काय होते? नष्ट होत असते असं चिंतन आहे. एक उदाहरण गुरुजी सांगत असतात. एक असा होता पोरगा, खूप तीक्ष्ण बुद्धीचा होता आणि तीर्थयात्रेला चालला होता. एका गावामध्ये उन्हाळ्याचे दिवस पाणी प्यायला, एक विहिरीवर काय बायका, तो तिथे गेला पाणी प्यायला. पाणी पिऊन एका झाडाखाली विश्रांती करता थांबला विहिरी जवळच, आणि तिथं 2 बायकांची पाणी भरण्यावरून भांडणं चालू झाली. की काही आताच नवीन भांडण्यात असं नाही, जुन्या काळापासून आयुष्य हे चालत आले मागे. तुकाराम महाराज सांगतात मागून चालत आलेले. बाया भांडत होत्या. पण गंमत काय होती? हा जो काही विद्वान पोरगा होता त्या पोराला त्यांची भाषा काहीच माहित नव्हती. तो परप्रांतात गेला होता. आपण खाली इकडे गेलो खालच्या भागामध्ये रामेश्वर तिकडं, तर त्यांची भाषा आपल्याला काहीच कळत नाही. बरं, ते मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, हिंदीचा ते द्वेष करतात, आपण त्याला येत असले तरी बोलत नाही. आता हे पोरग तिथं थांबलेलं होतं, विद्वान पोरग, त्या बाया भांडत होत्या, पार मारामारी झाली, लोक फोडाफोडी झाली. 2च बायका होत्या. हे पोरग तिथे साक्षी म्हणून पाहत होतं. मग ते राजाचा काळ होता, राजाच्या दरबारात नेलं आणि मग म्हणले तुमची भांडणं बघायला दुसरं कोणी होतं का? ते म्हणले ही मला असे म्हणली, ते म्हणायचे ही मला असे म्हणली. ते म्हणले तुम्ही परस्पर सांगता पण तुम्हाला पाहणारा कोणी दिसर होतं का? मग त्यांच्या लक्षात आले पोरग होतं. म्हणजे पोरग होते, त्याला आणा धरून, त्याला धरून नेलं. धरून नेल्यानंतर तिथं दुभाषक होताच. त्याने विचारलं का रे, ह्या बाया काय भांडत होत्या तुला सांगता येईल का? यांची भाषा कळत? तो म्हणला मला तुमची भाषा काहीच कळत नाही. कशा करता सांगतोय, लक्ष द्या. तुमची भाषा मला काहीच कळत नाही, पण ह्या बाया काय म्हणत होत्या ते शब्द मी सांगू शकतो.
शब्द तुम्हाला थोडं नवल वाटेल. नवीन कीर्तन करायचं म्हणल्यानंतर कोणाचे तरी कीर्तन अगोदर पाठ करावं लागते, कारण नवीन अंदाज नसतो कोणचं प्रमाण नेमचं कुठं सांगायचं, कुठं एकदा पुढे गेल्यानंतर मग नजर येते कोणचा विषय आहे काय. पण नवीन सगळं शिकलेलं असतो, पण कोणचं प्रमाण कुठं लावायचं माहित नसतं. मग काय करायचं, जुने जे कीर्तनकार आहेत त्यांची कीर्तन ऐकायची, वहीत लिहून काढायची, जशी तशी पाठ करायची. आता अलीकडे मोबाईलची वस्तू निघाली रेकॉर्डिंगची, ते रेकॉर्डिंग करून घेतात. आता काय तर पोरं असे करतात, ते महाराज जिथं खोकले तिथंच खोकतात. ही मोठी शोकांती काय, ते महाराज बोलता बोलता जर त्यांना काय झालं असतं खोकले असते का नाही, हे पोरं काय करतात, पाठ करताना ती मी तिथंच खोकतात. तसं या पोराने ती बाई जे शब्द म्हणले होते ते जसेच्या तसे शब्द सगळे तिथं राजाला सांगितले. त्या इतकी तीक्ष्ण बुद्धी होती. ते एका गुरुजीकडे शिकाय गेल्यानंतर गुरुजी म्हणले, हे बघ, हे तुला काय आज मी 20-25 श्लोक सांगितले तेवढे पाठ करून येतो. मला माझे पाठ झाले, तिथंच पाठ झाले म्हणून दाखव बरं. धडा म्हणून दाखवली. गुरुजीने तर तोंडातच बोट घातलं. गुरुजी म्हणला बहुतेक कुठेतरी पहिले शिकून आला असं. मग त्याने दुसरा अवघड ग्रंथ काढला, अवघड ग्रंथाची 4-5 पानं त्याला शिकवली. जा मला याचा अभ्यास करून ये. तो मला जा ना माझा अभ्यास शिकवली लगेच. आणि सांग बरं, त्याने पुस्तकाकडे न बघता धडा सगळं सांगितलं. गुरुजी म्हणले, हे आपल्याला आता ऐकून खाते या. आता आपलं काय खरं नाही. त्याच्याकडे होतं नव्हतं शास्त्र, त्याने तर थोड्या दिवसामध्ये शिकवा मला गुरुजी शिकवा. गुरुजी तर विचारात पडले काय करावं. गुरुजी हुशारच होते. गुरुजीने रात्री काय केलं, त्याला दही वडे खाऊ घालायला सुरुवात केली. दही वडे खाण्याचा परिणाम असा झाला, त्याची जी तीक्ष्ण चालणारी बुद्धी होती ती बुद्धीच मंद झाली. मी काय सांगत होतो, दही रात्री खाऊ नये, त्या काळात सांगत होतो. हो, तूप माणसाने रात्री दुधात खावं, ज्याला उष्णता असेल त्याने. ऐका, तुपाचा स्वभावही काय निमित्त लागतं काहीतरी. तसं घृतवत प्रेम कशाला म्हणतात, त्याला निमित्त लागतं. त्याच्या जवळ जाणं, त्याच्याशी बोलणं, त्याला आवडतात त्या वस्तू लिहिणं. म्हणजे परमात्म्याकडे काल आपण पाहिलं, अभिगमन, उपादान, स्वाध्याय, इजा, योग. भक्तिशास्त्रामध्ये ही 5 प्रकारची उपासना सांगितली. उपादान म्हणजे भगवान परमात्म्याच्या पूजेकरता जे जे काय लागतं ते घेऊन जाणं. किंवा आपण म्हणतो ना, हे याच्यामध्ये काकड्याच्या अभंगामध्ये अभंग कराडकरांच्या मालिकेमध्ये ती मालिकाच आहे, कासयाने पूजा करू केशी राजा. तिथे एक अभंग आहे, त्याच्यामध्ये वर्णन आहे सगळ्या चरणामध्ये. पुढच्या कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संधी हे माझा फेडी आता. तुकाराम महाराज वर्णन करतात. आता आठवणाच्या उदके नाहू तरी स्वरूपते तुझे तेथे काय माझे वेचे देवा. तुकाराम महाराज सांगतात, देवा पाण्याने तुम्हाला जर स्नान करावं, पाणी हे तुमचं स्वरूपच आहे असं तिथं वर्णन आहे. कशा करता सांगतोय, काहीतरी निमित्ताची जिथं अपेक्षा असते त्याला हृतवत प्रेम म्हणतात. आणि तिसरं प्रेम आहे लाक्षावत प्रेम. लाक्षावत प्रेम म्हणजे बायका पंढरपूरला गेल्या होते, लाखेच्या बांगड्या आणतात बघा, लाखेच्या बांगड्या. त्याचं काय, ते इतकं स्वार्थी प्रेम असतं. त्याच्या उपयोगाला येणारी काही गोष्ट केली तरच हा दुसऱ्यावर प्रेम करतो, नाही तर अजिबात प्रेम करत नाही. याला लाक्षावत प्रेम म्हणतात. हे भावाच्या अवस्था आहे. तर याच्यापैकी कुठली तरी अंतःकरणामध्ये एक भावाची अवस्था आपली असावी, याच्याकरता हे चिंतन सांगितलं. तीर्थव्रत नियम भावे विन सिद्धी. कुठला तरी भाव अंतःकरणामध्ये असावा. किती भावामध्ये ताकद आहे याच्याकरता एक डोंगरेजी महाराजांनी उदाहरण सांगितले. ऐका, उदाहरण अगदी सामान्य उदाहरण आहे, म्हणजे डोक्याला ताण द्यायचं कामच नाही. उदाहरण असं आहे, एक अडाणी माणूस होता, शेतकरी. एका सावकाराकडून त्यांनी काही पैसे घेतले कर्ज म्हणून. उसने काय कर्ज म्हणून घेतले पैसे, उसने नाही, कर्ज म्हणून घेतले. 1 वर्षानंतर पुन्हा माघारी देतो असं त्याने वचन दिलं होतं. ही घटना उत्तर प्रदेशातली आहे. आपल्या देवाला पांडुरंग म्हणतात, आळंदीच्या ज्ञानोबरायला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं तिथं बाके बिहारी भगवान श्रीकृष्णाला नाव आहे. तर तो बाके बिहारीची पूजा करणारा तो भक्त होता, बाके बिहारीचा. आता काय झालं, याच्याकडे पैसे लवकर आल्यामुळं याने 8 महिन्यातच पैसे त्याच्या माघारी नेऊन दिले. पण हा अतिशय सरळ मनाचा होता. त्याला असं वाटलं की आपण पैसे दिले म्हणजे आता हा त्याच्या वहीत खडाफोड करून ठेवेल, आपल्याला काही गरज नाही. याने लक्षच दिलं नाही, खडाफोड करायला सांगितलं नाही, काय नाही. आणि आला निघून आल्यानंतर वर्ष पूर्ण झालं की त्या माणसाने तगादा लावला, माझे पैसे दे, माझे तो पैसे एवढे दिले, मला दिले नाही. त्याने तर 8 महिन्यापूर्वी दिले होते, म्हणजे 4 महिन्यापूर्वी. त्याने सांगितलं मी तुम्हाला दिलेत पैसे. तो म्हणला वहीत खडाखोड नाही. वहीत पैसे दिल्यानंतर वहीत काय करतात माणसं, आता तो अतिशय सरळ मनाचा होता. हो, परमार्थ करणारे माणसं सरळ मनाचे असतात. देवराम बाबाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. तिथं आता आम्ही पहिल्यापासून तिथं काम झालं तेव्हापासून आहे. तिथं ते ख्रिश्चनाचा माणूस होता समोर राहणारा. आता मी कधीच पैसे घेतले नाही. मी पहिल्यापासून लय सावध राहिलो. गणेश बाने ठेवले, उपमन्युबांकडे होते पैसे ठेवायला कामाचे, ते अरुण बाकड होते. मी कधीच पैशाला हात लावला. मी पहिल्यापासून लय सावध राहिलो. ऐका,
ते मग आता तिथं कोणीच नव्हतं. मग बाबांनी काय केलं, त्या 20,000 त्या ख्रिश्चनाच्या माणसाकडे दिले. ते समोरच राहत होते. जे पैसे घेऊन माणूस गेला तो पुन्हा परत कधीच आला नाही आळंदीत. कशाला सांगतोय, सरळ माणूस हो. बाबाचं अंतकरण खूप सरळ आहे. त्या माणसाचं अंतकरण सरळ होतं आणि सरळ अंतकरण असल्यामुळं त्याने सांगितलं, अहो मी दिले, तो मला दिलंच नाही. कोर्टात केस गेली हो. आता ऐका, कोर्टाला पुरावा असल्याशिवाय जरी गुन्हेगार त्यांनी समोर गुन्हा होताना पाहिला तरी सुद्धा न्यायाधीशाला पुराव्याशिवाय निकाल देता येत नाही. हा नियम आहे न्यायालयाचा. न्यायाधीशाने गुन्हा म्हणजे खून होताना जरी समोर पाहिला असला, खुनी कोण आहे त्याला माहित असलं, तरी सुद्धा वकील जे पुरावे देतील त्या पुराव्यानुसारच त्यांना निकाल द्यावा लागतो. हे कोर्टाचा नियम आहे. आता न्यायाधीश जो होता त्या न्यायाधीशाने सांगितलं की पुरावा कोणतरी पाहिजे. बघा कोण होतं म्हणले तुम्ही पैसे देता. आता ज्या सावकार होता तो सावकार म्हणला कोणीच नव्हतं, आणि याचा देवा विश्वास होता. त्याने सांगितलं कोण नव्हतं कसं काही होतं ना, म्हणलं माझं बाके बिहारी. न्यायाधीशाला तिथल्या लोकांना वाटलं बाके बिहारी नावाचं कुणीतरी माणूस असेल, यांना काय माहिती देवाचा हा भक्त आहे म्हणून. मग सांगितलं की वृंदावनाच्या मंदिरामध्ये बाके बिहारी नावाचे राहतात, ते त्यांनी पाहिले सगळं. मग ती नोटीस काढली कोर्टाने आणि कोर्टाचा माणूस गेला वृंदावनामध्ये, इकडे तिकडे फिरला. बाके बिहारी कोण आहे, कोण सांगते तेव्हा. दुकानदार सगळे सांगायचे आमच्या देवाचं नाव बाके बिहारी. ते कोर्टाची माणसं दिवसभर फिरून फिरून वैतागली. मंदिराच्या दाराला चिटकून आले चिठ्ठी ती की तुम्हाला या तारखेला इतक्या इतक्या वाजता कोर्टात हजर राहायचे साक्षीदार म्हणून. आता काय करावं. हा जो गरीब शेतकरी होता देवाचा भक्त, ते आदल्या दिवशी मंदिरात आला. आदल्या दिवशी मंदिरात आल्यानंतर पुजाऱ्यांची परवानगी घेतली, मला रात्रभर मंदिरात थांबू द्या. आता जे काय मंदिर होतं त्या मंदिरामध्ये तो पुजाऱ्याला थांबायला रात्रभर परवानगी दिली. रात्रभर त्याने भजन केलं. ऐका, बोलून देव लवकर मिळत नाही, भजन करून देव लवकर मिळतो. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपणा जाणावे ते. अहो बोलणारी माणसं तसं वागत्यानंच असं नाही. आता मी इथं जे बोलतोय मी तसंच वागतोय का? नाही ना, मी तसं वागत नाही. तेवढं सामर्थ्य नाही. ते सामर्थ्य यावं याच्याकरता जरी माझा प्रयत्न चालू असला तरी जसं बोलतो तसं वागत नाही माणूस. पण भजन असं साधन आहे, त्याच्यामध्ये बोलणं नसतं, त्याच्यामध्ये देवाला आळवणं असतं. आणि म्हणून बोलण्यापेक्षा सुद्धा भजनाने देव लवकर प्राप्त होतो. हो, म्हणून आमचे गुरुवर्य भजन भीष्म बोधे बाबा भजन सोडून त्यांनी कीर्तन कधीच केलं नाही. 3 तारखेला त्यांची पुण्यतिथी, आपण करू भजन, सकाळी भजन करू आपण. रात्रभर त्या महात्म्याने भजन केलं. रात्रभर भजन केलं, चक्कर आली. थया 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 मंदिर. अहो लोक लाज सोडून भजन केल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. मीराबाईचं चरित्र आपण पाहतो. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हसी रे. विषाचा प्याला प्यायला दिला बापाने. मीराबाईला काय फरक पडला नाही. मीराबाई चिंतन करत राहिली. तसं हा महात्मा रात्रभर तो शेतकरी मंदिरामध्ये देवाच्या नाचत होता. चक्कर येऊन पडला. चक्कर येऊन पडल्यानंतर भगवान परमात्म्याने त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, काही काळजी करू नको, मी सगळं बरोबर करतो. त्याला आश्वासन मिळाल्यानंतर मात्र तो वजनातच जाऊन कोर्टात बसला. सगळी आता सावकाराचे जे वकील होते त्यांना माहित होतं की पैसे देताना कोणीच नव्हतं म्हणून, त्याच्यामुळे ते पण आयटीत बसले होते. आता कुठून पुरावा आणणार हा? काही पुरावा बिरावा आणू शकत नाही. सगळं कोर्ट भरलं, न्यायाधीश आले, तो खटला चालू झाला. आणि खटला चालू झाल्यानंतर ते न्यायाधीशांना नाव पुकारलं, बाके बिहारी उपस्थित व्हा. तोपर्यंत सगळ्याचा कालवा चालू होता. कुठलं कोणी बघायला, कसला बाके बिहारी कोण. भगवान परमात्म्याने सांगितलं, हाजीर आहे. 16 वर्षाचं गवड्याचं रूप भगवान परमात्म्याने धारण केलं, डोक्याला मुंडासा बांधला आणि त्या कोर्टाचे जे काही असते ती पीठी त्याच्यात येऊन ते उभं राहिले. उभा राहिल्यानंतर न्यायाधीशाने पाहिलं की न्यायाधीशाला चमत्कारच वाटला. कारण हा सर्वसामान्य माणसासारखा दिसत नव्हता ना. देव आहे, देवाचं स्वरूप दिव्य आहे महाराज. ते सामान्य दृष्टीला दिसत नाही. 10वा अध्याय जर आपण पाहिला तर 10व्या अध्यायामध्ये विभूती योग आहे. 11व्या अध्यायामध्ये देवाने विश्वरूप दर्शन दाखवले. 10व्या अध्यायात विभूती सांगितल्या देवाने की ह्या रूपामध्ये मी आहे, ह्या रूपामध्ये आहे. देव म्हणला, अर्जुन म्हणला, देवा हे असं सांगून नाही, मला ते दाखवणार तुमचं कसं आहे ते सांगा. मागे काय कामाचे, प्रत्यक्ष दाखवा. भगवान म्हणले काय अडचण नाही. पश्चिमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रशः नाना विधाने दिव्यानी नाना वर्णा. बघ 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 म्हणले अर्जुना, बघ. आता बघ म्हणल्यानंतर अर्जुन नुसता असा बघत होता, जसं फोटो काढायला लागलो आपण कॅमेऱ्याकडे पाहतो तसं. असं का बघत होता? अर्जुन म्हणला, हे कसं झालंय माहितीये का? हा हो उठून या आरिसा, आंधळ्या दाऊ जैसा बहिऱ्या पुढे ऋषिकेशा गाणी होकारा. तुम्ही असं म्हणायला लागले, आंधळ्या माणसाच्या समोर तुम्ही 5 लाखाचा आरसा आणला आणि सांगितले, बघ 5 लाखाचा आरसा आहे, चांगलं तोंड बघून घे. कुणाला सांगितलं? आंधळ्याला. आणि बहिऱ्या माणसाच्या समोर मोठे मोठे गायक आणले, भीमसेन जोशी, अमुक तमुक सगळे
शौनक अभिषेकी, अजून काय बरेच नाव आहेत, आता सगळे लगेच उपस्थित व्हायचे नाहीत. काय सगळे गायक आणले आपल्या वारकरी संप्रदायातले, खंडाळकर गुरुजी, कल्याणजी गायकवाड, आणखी भरपूर आहेत, महेशजी भगुरे, पंढरीनाथजी आरू, आता सगळ्याचे नाव आठवणार नाहीत. ऐका, सगळे आणले आणि त्यांना सुंदर गायला लावलं. गायला लावल्यानंतर कोणा पुढं? बहिऱ्या पुढं. ऐकू येईन? अर्जुन म्हणतो, देवा माझी स्थिती तशी झाली आहे. देव म्हणले म्हणजे? अहो म्हणले, तुमचं हे रूप पाहण्याकरता लागणारी दृष्टी वेगळी. ऐका, आमचे गुरुजी दृष्टीचे 3 प्रकार सांगतात. दृष्टीला चक्षु म्हणतात. चर्मचक्षु, भावचक्षु आणि ज्ञानचक्षु. चर्मचक्षु म्हणजे काय? आपल्याला हे सगळं जग दिसतं, हे चर्मचक्षुने दिसतं. म्हणजे जगाला पाहण्याची जी नजर आहे, दृष्टी आहे, त्याला चर्मचक्षु म्हणतात. आपल्याला हे दुसरं काय दिसत नाही. अहो आपल्याला फक्त शरीरातलं म्हणजे वरचं शरीर दिसतं, आतलं पण दिसत नाही. आम्ही तर नेहमी सांगतो, लग्न जमवा गेल्यानंतर मुलगा किंवा मुलगी तुम्ही बघता, तुम्हाला ते वरून वरून दिसते का त्यांच्या मनाचे कारभार कळतात? मनाचे कारभार जर कळले असते तर लग्न झाल्यावर घटस्फोटन, पळून जायचं, जाळून घ्यायचं, असले पुढे झाले असते का? असलं होणं नाही. पण आपल्याला ती नजर नाही, आपली नजर वरचं पाहते हो. फक्त पोरगी नाक्षर आहे का एवढंच बघतात, चांगले दिसते का, हा बस ठीक आहे, पसंत आहे, पसंत आहे. पण तिच्या मनात काय काळ बिर चाललंय तुम्हाला कळलं का? नाही. चर्मचक्षु आहे. दुसरे भावचक्षु आहे. भावचक्षु म्हणजे वडिलांमध्ये देव असतो, आईमध्ये देव असतो, मंदिरामध्ये दगडाची मूर्ती दिसते पण त्याच्यामध्ये देव असतो. हे काय आहे? भावचक्षु. जिथं भाव आहे म्हणून एक गीत ते उत्तरेचे कथाकार गात असतात. भाव के वश में है भगवान, भाव बिना, त्यात सगळं आठवायचं नाही गडबडीमध्ये. भाव के वश में है भगवान. भगवान परमात्मा भावाच्या वश, तिथं असं वर्णन आहे. तुम्ही जर भावाने मंदिरामध्ये पाहिलं नाही तर मंदिरामध्ये तुम्हाला देव दिसणार नाही, मंदिरामध्ये दगड दिसेल. आणि भावाने जर तुम्ही कोणतीही वस्तू पाहिली तर जिथं पाहान तिथं तुम्हाला कोण होईल? देव प्रगट होईल, असं वर्णन आहे. म्हणून नामदेव महाराजांची भावदृष्टी आम्ही नेहमी सांगतो कीर्तनामध्ये. नामदेव महाराज काकड्याच्या अभंगामध्ये वर्णन करतात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. नामदेव महाराज सांगतात, वाळवंटापासून देवाच्या महाद्वारापर्यंत आजही काकड्याला देवांची रांग आरत्या घेऊन उभा असते. आपल्याला दिसते का? आपल्याला दिसत नाही. आपल्याला काय दिसतं? थोडं क्षमा मागून बोलतो, ऐकणारे भरपूर आहेत, तुम्ही तरी कमी असले तरी आता मोबाईलवर ऐकतात भरपूर. मी थोडंसं प्रमाण बदलून म्हणतो, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत भिकाऱ्यांची दाटी उभे घेऊन ताट. हेच आपल्याला दिसतं. आपली नजर तशी ना, आपली भावदृष्टी नाही. आणि याच्या पुढची श्रेष्ठ दृष्टी आहे ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी प्राप्त होणं म्हणजे काय? आपलं चिंतन होऊन गेले, जिकडं पाहिल तिकडं परमात्म्याचं दर्शन होणं, याला ज्ञानदृष्टी म्हणतात. अर्जुन देवाला म्हणतो, देवा मला ते ज्ञानदृष्टी तुम्ही द्या, मग मी तुम्हाला पाहिल. मी कशा करता सांगतोय? न्यायाधीशाने त्या कोर्टामध्ये पाहिलं, 16 वर्षाचं भगवान परमात्म्याने गवळ्याचं रूप धारण केलं आणि अंतःकरणामध्ये एक विलक्षण अशा प्रकारचा भाव त्यांच्या जागून गेला. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं. तो न्यायाधीश मनात विचार करायला लागला, आतापर्यंत ह्या कोर्टाच्या पिंजऱ्यामध्ये उभा राहिल्यानंतर राग यायचा त्या आरोपीकडे पाहून, पण आता ह्याच्याकडे पाहिल्यानंतर राग नाही, सुख नाही, दुःख नाही, वेगळीच काहीतरी भाव अंतःकरणामध्ये प्रगट व्हायला लागलाय. काय असेल? खटला चालू झाला. खटला चालू झाल्यानंतर विचारलं त्या सावकाराच्या वकिलाने, सांगा म्हणले, या सावकारांना त्या बाबांनी पैसे देताना तुम्ही होता का? म्हणले होतो ना. सावकार म्हणला, कुठं होता? कुठं होता काय? ऐका त्याने काय सांगितलं देवाने त्या पिंजऱ्यामध्ये उभा राहून. म्हणले, तुम्ही याचे पैसे घेतलेत. म्हणले, तुमच्या घरामध्ये 5 कपाट आहेत. मधल्या कपाटामध्ये जे तुमचे कप्पे आहेत, मधल्या कपाटामध्ये एक तुमचा मोठा कपा आहे, त्याच्यामध्ये एक मोठी पेटी, त्याच्यात एक बारकी पेटी आहे आणि त्याच्यात तुमची पेटी, त्याच्यात तुम्ही पैसे ठेवलेले आहेत. आता इतकं डिटेल सांगितलं त्याला गामच फुटला पार. एवढं डिटेल कोणीतरी सांगेल का हो? हो. आणि लागला निकाल त्या शेतकऱ्याच्या बाजूने. न्यायाधीशाने पाहिलं उठून पिंजऱ्यामध्ये तर देव गुप्त झाले होते. मग न्यायाधीश विचार करायला लागला, अरे स्वतः भगवान परमात्मा याच्याकरता इथं येऊन प्रगट झाले आणि न्याय देऊन गेले, निकाल सांगून गेले, या ठिकाणी त्याची बाजू मांडून गेले. काय आपलं जीवन आहे? आतापर्यंत आपण लोकांच्या उचापात्यात असं तुकाराम महाराजांचं गाथ्यामध्ये प्रमाण, लोभावरी ठेवून हेत असत्य करी न्यायने त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. चुकीचा जर निकाल दिला तर नरकामध्ये किडो व्हावं लागतं, त्यालाच नाही त्याच्या पूर्वजांना सुद्धा, असं वर्णन आहे गाथ्यामध्ये. ती उदाहरण नेहमी सांगतात आमचे गुरुजी. एक हंस आणि हंसीन प्रवासाला निघाले. आता जुना काळ होता, लाईटीची व्यवस्था नव्हती, एवढे रस्ते पण चांगले नव्हते, पायवाटा असायच्या. मग जिथं दिवस मावळत तिथं माणसं मुक्काम करायची. मग ते हंस आणि हंसीन दिवस मावळ्या मुक्कामाचा विचार करू लागले. एका झाडावर एक
पक्षाचं घरट होतं, कावळ्याचं घरट होतं. कावळे दादा रात्रभर आम्हाला राहायला जागा मिळेल का? जुनी लोक खूप प्रामाणिक होती हो. ओळख नसू द्या, पळख नसू द्या, कुणाला पण काय करायची, कारण जुनी लोक एवढी घातपात पण करत नव्हती. अलीकडे जवळच्या लोकांना घरात ठेवायची भीती वाटते, जवळच्या लोकांना. मग बाकीचे अपरिचित असलेले लांबच राहिले. कावळ्यानं सांगितलं काय नाही, तुमचंच घर आहे, हे जगातले कावळे. आता हे दोन्हीकडे लावा. जगातले कावळे हे तुमचंच आहे. मग कावळ्याने काय महाराज मस्त मेजवानी केली. पुरणपोळीचा बेत, जुन्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं जेवण पुरणपोळीचं. पुरणपोळीचा बेत केला, कुरवड्या तळल्या, भजे तळले. कशाचे करता, कांद्याचे का पालकाचे करायचे? चातुर्मास चाललाय, कांदा टाळतच जाऊ जरा आपण. काय मस्त महाराज बेत केला, जेव घातला हंस हंसनीला. झोपली रात्री, त्यांना झोपायला गादी दिली, पांघरायला रजई दिली. आता पाहुणेच आहेत. नाथ महाराज सांगतात, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठूनही गेला. दिवस उगवायच्या आत तर माणसाने चक्कीने हलून जावं. म्हणून आम्हाला बी कीर्तनाला कुठं जायची वेळ आली. पहिली गाडी नव्हती तरी पण आम्ही त्या दिवस उगायच्याच गावाच्या बाहेर एसटीने पाहिली, एसटीने निघून येणे. काय म्हणून निघाले, आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली त्यांनी. बघा, पक्षी होते पण देवपूजा करायची, माणसं करत नाहीत. अलीकडे किती मोठं दुर्दैव आहे. देवपूजा केली, काय विष्णू सहस्रनामाचा पाठ केला. हंस निघाला पुढं, हंसीन मागे निघाली. जुना काळ होता महाराज, नवरा 1 किलोमीटर पुढं, बायको 1 किलोमीटर मागं चालायची. आता काळ बदललाय दादासाहेब. हो, आता विश्वासच नाही कोणाचा कोणावर. गळ्यात गळे घालून रस्त्याने चालतात. रेल्वे स्टेशन म्हणू नका, एसटी स्टँड म्हणू नका, काही म्हणू नका, लाजा सोडून दिल्या बघा. जुन्या काळात विश्वास होता की बायको आपल्याच मागे येईल, त्याच्यामुळे हंसाने पाहिलंच नाही. 1 किलोमीटर गेल्यानंतर मग पाहिलं की तिचं उराकलं होतं का नाही, काय ना आपण पाहिलंच नाही. म्हणून मागं वळून पाहिलं, आलीच नव्हती. अरे म्हणलं तिचं काहीतरी कपडे वगैरे धुवायची राहिली का, घ्यायची राहिली असते. पुन्हा माघारी आला, काहीच नव्हतं झालं. कावळ्याने हंसनीला अडवून ठेवलं होतं. अरे मला माझी बायको. कावळा म्हणला, तुझी होती, आता माझी. हे कावळे जगातले, आता माझी. कोर्टात निकाल गेला, निकाल कोर्टात गेला. फार कधी तक्रार कोर्टात गेली, भांडण कोर्टात गेलं. कोर्टात भांडण गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या कावळ्याने न्यायाधीशाची गाठ घेतली होती सकाळ सकाळ, कोर्ट भरायच्या आधी. आणि न्यायाधीशाला सांगितलं होतं, निकाल जर माझ्या बाजूने दिला तर तुझे आई वडील मेलेले ते कुठे गेलेत हे फक्त पठ्यालाच माहिती, कारण 10वेला मीच असतो. काय मी तुम्हाला सांगतो म्हणला. स्वार्थापोटी माणसं काही करतात. त्या न्यायाधीशाने कावळ्याच्या बाजूने निकाल दिला. सगळ्या लोकांनी तोंडात बोट झाली घातली. असं कसं झालं? हंसीन हंसाचीच असताना कावळ्याची कसं काय झाली? निकाल दिला. संध्याकाळी न्यायाधीश कावळ्याकडे गेला. चल म्हणले, दाखव माझे आई वडील कुठे गेलेत. कुठे गेलेत म्हणल्यानंतर त्या कावळ्याने त्या हंसाला त्या कावळ्याने न्यायाधीशाला एका गटाराकडे नेलं. गावातली गंगा, ज्ञानोबाने त्याला गावरस शब्द वापरला ज्ञानेश्वरीमध्ये. गावरस म्हणजे गावातला सगळा रस जिथून वाटो, कपड्याचं पाणी, आंघोळीचं पाणी, टॉयलेटचं पाणी, बाथरूमचं पाणी, सगळं तिथून वाटत. गावरस त्या गटारीमध्ये नेलं आणि एक काडी घेतली आणि काडीवर त्यातले 2 किडे उचलले आणि दाखवले, हे बघ हे तुझे आई वडील. न्यायाधीश म्हणला, मूर्ख आहे काय, तुझ्या बाजूने निकाल दिला ना असले आई वडील? मूर्खा म्हणला, हंसीन हंसाचीच असताना हंसीन कावळ्याचे म्हणून सांगणाऱ्याचे आई वडील काय स्वर्गात जातील वे? हे गाथ्याचं प्रमाणे मनाचं नाही काही. ऐका, तो न्यायाधीश म्हणला, आतापर्यंत आपण असं करत आलो. ऐका, तिथंच त्याने राजीनामा देऊन टाकला हो, आणि त्याने आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला, अशी कथा आहे. हे कशाची ताकद आहे? फक्त भावाची. अंतःकरणामध्ये जर आपल्या भाव असतो ना, तुम्ही कुठेही जाऊन राहा, काहीच वाटत नाही. म्हणजे लहानपणी मी किती भित्रा होतो तुम्हाला सांगितलं तर खूप हसायले. आमच्या सोबत आहे, मी शिराडा चालित होतो वाड्यात. हे गडगता होतं आणि ते मागाचा माणूस होता बघा, काळा, काय नाव आता मला माहित नाही. हा नाही, त्याचा पोरग. हा, ते एक दिवशी इकडून आलो होतो ना, मी त्याला पाहून इतकं घाबरून घरी पळालो होतो, भयंकर. पण आता मला तुम्ही कुठे बी नेऊन टाका, मला एकट्याला. आता आम्ही गाडी घेऊन राहायचं कुठं, कसल्या रानातून कुठे बी गाड्या चालवतो, आम्हाला काहीच वाटत नाही. ही ताकद कोणाची आहे? विश्वास पाहिजे की आपलं कुठेही गेलं तरी देव रक्षण करणार आहे. विश्वास पाहिजे, याचा अर्थ कुठेही माणसाने गैरविश्वास बी ठेवू नये, हे बी तेवढंच खरं आहे. ऐका, पण माणसाला विश्वास काय करतो? आता किती रात्री 12 म्हणू द्या, 1 म्हणू द्या, आम्ही 2 वाजेपर्यंत घरी येतो कधी पण कीर्तन करून, काय वाटत नाही. भीती जी आहे ती भीती कुठं आहे? देवावर जर विश्वास नसेल तर माणसं काय माणसं ती एवढी भीतात. आमचे गुरुजी सांगतात, लघवीला जायचं म्हणलं तरी बायकोला उठवतात, चल लघवीला जायचंय, म्हणजे घराच्या बाहेर जायला घाबरतात, एवढी घाबरट माणसं. ज्ञानोबा इथं सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. आपले तीर्थव्रत नियम भावी विनश्यती. अंतःकरणामध्ये जर भाव नसेल तर या कुठल्याच क्रियांना काहीच अर्थ नाही. काय होईल? वायाची उपाधी करीशे जाना. लोकात उपाधी होईल. उपाधी होईल म्हणजे काय होईल? तीर्थयात्रेला गेला म्हणजे तीर्थयात्रेला गेल्यानंतर तुझं सगळं काम करायला करावं लागलं. एक गोष्ट,
पैशाचं वजन वाटोळं करून आला, दुसरी गोष्ट तिथं जाऊन अभिमान घेऊन आला, तिसरी गोष्ट म्हणजे नफा व्हायचा ते तोटाच झाला हो जीवनात सगळा. म्हणून भाव जर असेल तर तुम्ही काहीही करा, मग भावाने आपल्याला काय परमपदाची प्राप्ती आहे. जे वायाची उपाधी करीशी जाणा. ज्ञानोबराय सांगतात, भाव बळे आकडे एरवी ना कळे करतळी आवडे तैसा हरी. बळाचं चिंतन केले, भावाचं बळ, भावबळ. बळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. अंगी वैराग्याचे बळ साही खळचे नावे. एक वैराग्याचं बळ आहे, एक भावाचं बळ आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक योगाचं बळ आलेले. अंगी योगाचे होय बळ तरी मन केतुलेचे बळ. ज्ञानोबराय सांगतात, तुमच्याकडे जर योगाचं बळ असेल तर काय विषाद आहे मनाची पळायची, मन पळू शकत नाही. पण तुमच्याकडे योगाचं बळ पाहिजे. हे योगाचं बळ आहे. एक भावाचं बळ आहे, एक विरक्तीचं बळ आहे. ऐका, संसारामध्ये बळ वेगवेगळे आहेत. संसारामध्ये शरीराचं बळ आहे, संसारामध्ये पैशाचं बळ आहे, संसाराच्या क्षेत्रामध्ये सत्तेचं बळ आहे, परमार्थामध्ये पुढे गेले की तपाचं बळ आहे. तपाच्या बळापुढं पैशाचं बळही कुचकामी आहे, सत्तेचं बळही कुचकामी आहे आणि संपत्तीचं बळही कुचकामी आहे. एका विषय वाढवत गेले तर लांबच जाईल. 2 मिनिटं सांगतो, पुढे 2 चरणात उदाहरणं झालेली आहेत. ऐका, शरीराचं बळ ज्याच्याकडे आहे, तुकाराम महाराजांनी गाथे त्याचं वर्णन केले. तारुण्याच्या मध्ये नमाने कोणाशी सदा मुसमुसी धुळी जायचा. धुळी म्हणजे कटाळ्या बैल. कटाळ्या बैल फुस 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 करत मोकळाच असतो, इकडे फिरन तिकडे फिरन तिकडे फिरन तिकडे फिरन. तसे तुकाराम महाराजांनी त्या कटाळ्याचं वर्णन नाही केलं, कटाळ्याचंच वर्णन केले, पण 2 पायाच्या कटाळ्याचं. अंगात ताकद असते, ह्याला दाखा देईन त्याला उगा चालता चालता माणसाला सवय असतो, सवय असतात काय करायला. मलठणला आम्हाला लोखंडे सर शिकवाय होते, त्यांना एक सवय होती, वर्गात आल्यावर काही कारण नसताना एखाद्याला तरी फटका मारायची, ही त्यांची सवय होती. मी पुढल्याच बेंचवर कधी बसायला, माझ्या पहिल्या जागाच पहिल्यापासून कुठं मी कितवीत होतं तरी पहिल्याच बेंचवर फुकाट रट्टे खावा लागायचे त्याच्यावर. काय घेणं बरं, त्यांना इतका राग यायचा. मी आता गडबडीत सायकलवर जायचो ना, कधी कधी माळ शर्टाच्या वर यायची, त्यांना माळ सहन होत नव्हती, मला लय राग यायचा तेव्हा. आता जर भेटली तर आता लय बोलून, पण आता जाणार नाही त्यांच्याकडे, मी काय गरज नाही पडली. काय माळ शर्टाच्या वर निघली की ती सरले मारायची, मला भयंकर राग यायचा त्यांचा. पण मी लहानच होतो त्यामुळे मला काय करता येत नव्हतं. काय तर अंगात जर बळ असलं तर माणसाचं फुसफुस करतात. दुसरं बळ आहे पैशाचं. हे शरीराच्या बळापेक्षा पैशाचं बळ श्रेष्ठ आहे. कारण ज्याच्याकडे पैसा आहे अशी माणसं शरीराने बलवान असलेल्या माणसाला आपल्या शेतामध्ये वगैरे राबायला ठेवतात. म्हणजे काय झालं, पैशाचं बळ त्याच्यापेक्षा मोठं झालं. पैशाच्या बळापेक्षा सत्तेचं बळ मोठे. पैशाच्या बळावाले सुद्धा सत्तेपुढे काय होतात, नमतात. सत्तेपुढे शहाणपणही चालत नाही. शहाणपण याच्यामध्ये बुद्धीचं बळ लावून घ्यायचं. तुमच्याकडे जरी बुद्धी असली तरी मस्त माणसाला असं कळतं, ह्या मंत्र्याने असं करायला पाहिजे, पण तिकडे ते वेगळंच करतात, आपलं काय चालत नाही. बुद्धिवान लोक नाहीत असं नाही, पण राजकारण अविचारी माणसाच्या हातामध्ये गेल्यामुळे घोटाळा असं होतो. मग ही जी काय बळ आहे, ऐका, या सगळ्यामध्ये बळ जर कुठलं श्रेष्ठ असेल तर तुकाराम महाराज सांगतात, भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ. सगळे जरी बळ आहेत पण भावामध्ये असं बळ आहे, नरगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. हे भावाचं बळ आहे. भावाच्या बळाने भगवान परमात्म्याने किती संतांच्या घरी कामं केली. काकड्यामध्ये आपण अभंग म्हणतो, 23-24 संतांचे चरित्र त्याच्यामध्ये आहेत. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे. तिष्ठे म्हणजे राहतो कुठं, भाव भक्ती देखोनिया. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे भगवान तिथं राहतो. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी. दासी पुत्राला समाजात काय किंमत असते, लोक हेळणा करतात, सगळं काय करतात, पण भगवान परमात्मा त्यांच्या घरी जाऊन कणे खातात. एवढं सांगतो, उदाहरण सगळे नाही सांगत. आमचे गुरुजी मारुती बाबा खूप रंगून सांगतात उदाहरण. भगवान परमात्म्याने विदुराच्या घरीच काने खाल्ले असं नाही, तुकाराम महाराजांच्या घरी सुद्धा काने खाल्ले. तुकोबारायांच्या मंदिरात बसलोय, तुकोबारायांचा आधी सांगतो, नंतर विदुराचं सांगू. तुकाराम महाराजाला न्यायला देव आले. आता तुकाराम महाराजांचं घर म्हणजे काही आमच्यासारखं होतं का? देवराम बाबा नेहमी सांगतात, आम्ही ज्यावेळेस आळंदी पंढरीला गेलेलो असतो तर आमच्या घरी काही नसतं, पण आम्ही कीर्तन करायला लागले की गाडी आली का नाही. काय काय लोक तर म्हणतात गरबी मी कीर्तनाचे पैसा बांधते, त्यांना काय माहिती काय केले ते काय. हो, म्हणजे लोकांच्या भावना आहेत. ऐका, म्हणजे कोणाला काय वाटत असेल ते वाटत असेल, आपण काय ते आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण घाबरायचं नसतं असे. मग ते तुकाराम महाराज कीर्तन करत होते. काय कीर्तनाचे घ्यायचे काय नाही, तुकाराम महाराजांची आठ एकच असायची, मला भूक लागल्याची जेवायला घाला आणि बिंदास कीर्तन. तुम्हाला ठेवायचं का कीर्तन, बघा जेवण घालायचं मला लगेच कीर्तन, असं तुकाराम महाराज सांगायचे. हो, आमचं तसं नाही. आमचं अगोदर असतं किती देणार, तिथून सुरुवात असते. म्हणून अलीकडे तारखा घेणार सुद्धा आम्हाला पहिलं काय विचारतात माहितीये का, महाराज तुमचं कसं असतंय. पहिला शब्द असतो, मी तर सांगत असतो 10-15 लाख दिले तरी येतो.
आपल्याला आम्ही कधी ठरवतच नाही. आम्ही बाबांच्या संस्थेत राहिलो, संस्थेचे शिक्षक म्हणून आम्ही तिथे राहिल्यामुळे ठरवले भानगड आमच्याकडे नाही. काय लोकांनी दिलं तर दिलं, नाही दिलं. मारुती बाबांचं एक जीवन आहे, मावळात कुठेतरी गेलं ते कीर्तनाला मारुती बाबा. आता काहीच घेत नाही म्हणल्यावर माणसाने कमीत कमी याय जायचे तरी पैसे द्यावं ना. एसटीने गेले होते हो. इतकी हलकट माणसं, त्यांनी 1 रुपया सुद्धा दिला नाही हो. आणि बाबा चालत निघाले होते कीर्तन झाल्यावर, चालत. नामदेव शास्त्री भगवानगडचे, ते कुठून तरी कीर्तन करून आले होते. त्यांनी पाहिलं बाबा, आणि मग बाबांना घेऊन पुन्हा गेले. त्यांनी असं झाडलं आणि हे जायचे पैसे कोणा घेतले असं वर्णन आहे. म्हणजे आमची परंपरा, कोणाला कधी काय मागायचं नाही, दुखवायचं नाही कधी कोणाला काय. ऐका, तर मी चिंतन मांडत होतो की तुकाराम महाराजांचं घर म्हणजे असं, आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखेती. भगवान परमात्मा आले, भगवान परमात्म्याला काय करायचं, दरदरीत पाण्या माझी रांधेऱ्या काय नाही, काय नाही उतराव दे पुस्तक सगळे निवांत. अरे साऊंड बघा नाही ना, हा मध्ये मधोमध ठेवा साऊंड. नाही पुढे नाही, जागा आहे, साऊंड बी येते. ऐका, तुकाराम महाराजांनी काय केलं, दरदरीत पाण्यामध्ये, खरं तर कन्या जास्त असावं, पाणी थोडं असावं. आमचे मारुती बाबा सांगतात कन्या 3 प्रकारच्या, श्री कन्या, जय कन्या आणि जय जय कन्या. श्री कन्या कोणाला म्हणायचं, श्री कन्या त्यांना म्हणायचं की पात्रात वाढल्यानंतर ज्या जागेवर थांबतात त्या श्री कन्या, आपली जागा सोडत नाही. जय जय कन्या कोणाला म्हणायचं, जय जय कन्या त्याला म्हणायचं की पात्रात दुसऱ्या पदार्थाला भेटायला जातात, त्या जय कन्या. इकडे जर वाढल्या तर हिकाट्या पदार्थाला विचारतात, तुमचं कसं काय, तिखट बरं आहे ना, ते विचारायला जातात. आणि जय जय कन्या त्याला म्हणतात, पात्रात पहिल्या पाना वाढलं की शेवटच्या पात्राला भेटायला जातात, त्या जय जय कन्या. तुकाराम महाराजांच्या अशा कन्या देवाने खाल्ल्या. का खाल्ल्या, भाव होता म्हणून. ऐका, विदुराच्या अंतःकरणामध्ये भाव, म्हणून विदुराच्या घरी सुद्धा विदुरा घरीच्या भक्षणी कन्या परमानंदे झाला, मन मोहन मूल्यवाला. आपल्याला विस्तार करायचा नाही, उदाहरण वाढवायची नाही. ऐका, ज्ञानोबा सांगतात, भाव बळी आकळी ये रवी नाकळी. अंतःकरणात जर भाव नसेल तर नाकळे अर्थाचे 2 अर्थ करतात, आकळणं आणि कळणं असे अर्थ आहेत. नाकळे न आकळे असा एक अर्थ करता येतो, म्हणजे आकळणे आणि न कळणे, कळत नाही असा एक अर्थ. आणि आकळणे म्हणजे तो आपल्याला बांधून ठेवता येत नाही. आकळणे शब्दाचा अर्थ बांधून ठेवणं. आपण म्हणतो ना की आम्ही एवढा मार्का असणारा बैल, पण आम्ही त्याला आकळला. आकळला म्हणजे इकडे तिकडे पळत होता, कोणाला धरू देत नव्हता, पण तो माणूस एवढा हुशार होता, त्याने बरोबर फास्ट टाकला आणि बरोबर त्या बैलाला आकळलं. आकळलं म्हणजे बांधून ठेवलं. तसं भगवान परमात्मा जर बांधला जात असेल तर कशाने बांधला जातो, भक्तीने बांधला जातो. आणि कळणे असा अर्थ जर केला तर न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची, तुकोबारांचं प्रमाण आहे. तुम्हाला जे कळत नाही ना ते भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने कळेल, अशा प्रकारची ताकद आहे. कशाप्रमाणे कळेल याच्या करता आता उदाहरण दिले, करतळी आवळे तैसा हरी. आवळे म्हणजे आवळा, आपला खायचा आवळा. हातामध्ये आवळा घेतल्यानंतर जसा आपल्याला तो 4ही बाजूने दिसतो, तसा भक्तीने परमात्मा आपल्या हातामध्ये येतो. म्हणजे तो जसा आहे तसा कळतो, असं त्याचं सरळ अर्थ. उदाहरण काही जास्त लांबवायचं कारण नाही. पुढे सांगितलंय, हे सोडून जर तुम्ही दुसरी साधना करत असताना तर किती कठीण आहेत. पारियाचा रवा घेता भूमीवरी. पारियाचा म्हणजे पारव, आपला पारा, पारा धातू. पारा धातू जर आपण जमिनीवर टाकला, ते द्रव रूपच असतो, तो चमकतो का पारा धातू. ते रात्री जर आपण गेलो तर रात्री काय ते पट्टे मारलेले असतात रस्त्यावर, ते पारा धातूचे पट्टे असतात. तर इथं वर्णन असं आहे, ते अतिशय मुलायम असतात आणि त्याचे कण अतिशय बारीक असतात. ज्ञानोबरांनी इथं काय सांगायचे, त्याचं दुर्लभत्व, काठिण्य तो सांगायचे इतर साधनांचं. तो पारा जर जमिनीवर मातीमध्ये सांडला तर मातीमध्ये सांडलेला पारा आपल्याला सहजासहजी नाही खूप कष्ट करून मिळाला तर तो जसाचा तसा प्राप्त करता येतो. हा त्याच्यातला भाव आहे. तशी इतर साधनाने परमात्मा मिळत नाही असं नाही, त्याचे अधिकारी असं ते मिळत. पण तुमच्या आमच्या सारख्याला अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. आपल्याला एक तर विधी कळत नाही, त्याचं विधान कळत नाही, म्हणजे कळतच नाही, मग घडायचा तर प्रश्न वेगळाच आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, यत्न परोपरी साधन तैसे. तो मातीमध्ये पडलेला पारा उचलून घेण्याकरता जसे कष्ट आहेत, प्रयत्न करूनही मिळेल का नाही याची शाश्वती नाही, तसं बाकीची जर साधन करत राहिला भावाशिवाय तर मग तुकाराम महाराज सांगतात, एक प्रमाण असं आहे, तुकाराम महाराज सांगतात की त्याच्यामध्ये काळ वाया जातो. साधना तर घडतच नाहीत, पण साधना करण्याच्या मध्ये काळ आपला निघून जातो आणि जे करायचे ते बाजूला राहतं, असं त्याचा भाव आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात शेवटच्या चरणामध्ये, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ते धडे संपूर्ण माझी हाती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की
हे जे काय तत्व आहे, हे परमात्म तत्व अर्थात सगुण घ्या निर्गुण घ्या दोन्ही, कोणी दिलं मला? निवृत्ती निर्गुण. याच्यामध्ये विस्ताराला जागा आहे खूप. कोण हे तत्व देऊ शकतो? भगवान परमात्म्याचं चिंतन आपण असं केलं, त्रिवेणी संगमी नाना नाही, त्रिगुण आसार निर्गुण हे सार. भगवान परमात्मा कसा आहे? त्रिगुणामध्ये सापडत नाही. मग त्रिगुणामध्ये न सापडणारा परमात्मा प्राप्त करून देण्याकरता सुद्धा जो त्रिगुणामध्ये सापडत नाही तोच पाहिजे. ऐका, सोपं सांगतो. ह्या खांबाला एक माणूस बांधलाय, ह्या खांबाला एक माणूस बांधलाय, इथं कोणीच नाही. ह्या खांबाचा माणूस त्याला म्हणतोय मला सोड, त्या खांबाचा माणूस म्हणतोय मला सोड. कोणी कोणाला सोडावं? दोन्ही बांधलेलेच आहेत. तसं गुणातल्या माणसाला गुणातून बाहेर काढण्याकरता जो गुणातून बाहेर निघलेला आहे तो पाहिजे. सोपं अजून उदाहरण सांगू का? परीक्षा चालू असतात, असं कल्पना करा. सकाळी पोरांना वाटतं की 4 वाजता उठाव. मग तो म्हणतो हे बघ मित्रा, 4 वाजता आपण काय करू? अभ्यासाला बसू, पण मला 4 वाजता उठव. तो मित्र म्हणतो मी तुला 4 ला उठवतो, पण तू मला 4:45 ला उठव. काय? कारण मी उठल्याशिवाय तुला कसं काय उठू शकेल? तसं ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. निर्गुण असलेले निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्यांच्यापर्यंत गुण पोहोचलेलेच नाहीत, ज्यांना गुण काहीच करू शकत नाहीत, गुणाच्या पलीकडे असलेले जे निवृत्तीनाथ महाराज आहेत, त्या निवृत्तीनाथ महाराजांनी संपूर्ण माझे हाती दिले. संसारामध्ये संपूर्ण दिलं नसतं. कितीही आवडीची बायको असू द्या, सगळं पाकिट माणूस देतो काय? आणि देत असेल तर त्याला माणूस बनवू नये. काय? ऐका, कितीही पोरग लाडातला असू द्या, सगळी इस्टेट बाप त्याचा देतो काय ताब्यात? काय सांगावं, म्हातारपणात संभळण का नाही? आणि देऊ पण नका बरं का. आता आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सगळं पोराकडे देऊ नका, कारण पुढची पिढी भयंकर खतरनाक आहे. सगळं नाव करून घेते ना देते ना हाकून तुम्हाला. शहाण्या माणसाने आपण आहे तोपर्यंत आपल्याला लागतं तेवढं जवळ ठेवलं पाहिजे. ऐका, संसारामध्ये कितीही मोठा माणूस झाला तरी आपलं सगळं सर्वस्व कधी देत नाही. परमार्थाचं पण हे रहस्य आहे, हा मोठेपणा आहे की परमार्थामध्ये काहीच राखून ठेवलं जात नाही. गमत सांगू तुम्हाला. एक पहिलवान एका पहिलवान म्हणजे पोरग पहिलवानकी करायची होती, त्याला मग कुस्ती करण्याकरता पहिलवानाकडे गेला, वस्तादाकडे गेला. वस्तादाने त्याला भरपूर शिकवलं, महाराष्ट्र केसरी केलं. फार महाराष्ट्रामध्ये त्याला जोडच नव्हती. मग तो देश पातळीवर लढला, देश पातळीवर त्याने पहिला नंबर आणला. आता सगळीकडे जिंकलं, त्याला जिकायला कोणीच राहिलं नाही हो. परदेशामध्ये त्याने नंबर काढला, जिकायला कोणी. मग एक दिवशी गुरुजीकडे आला. गुरुजीला म्हणला गुरुजी मला तुमच्याकडे कुस्ती करायची. गुरुजी म्हणले अरे मी म्हातारा झालोय, आता माझ्यात काय ताकद आहे का? तो तरणा पोरगा तुझ्यात एवढा अवसान, माझ्याकडे कुठे एवढा अवसान आहे का? नाही म्हणला, माझी कुस्तीची खाजच जाय नाही म्हणला. सगळीकडे कुस्त्या केल्या पण काय तुम्ही? गुरुजी म्हणले आता कशाला ताण देतो म्हाताऱ्याला? गुरुजीने लावला लंगोट. मग ते ऐकणारच पोरग, त्यांचं शिष्य होतं. गुरुजीने लंगोट लावला आणि गुरुजीने अर्ध्या मिनिटाच्या आत त्याला चित करून टाकलं. आणि मग त्याने विचारलं गुरुजी तुम्ही मला सगळे डाव शिकवले, हे का शिकवलं नाही? गुरुजी म्हणजे मला माहित होतं तू एक दिवस माझ्याकडे येशील म्हणून रापट ठेवला होता. संसारामध्ये कितीही माणूस देणारा असला तरी सगळं देत नाही हो. कल्पना करा, पंतप्रधान आले इथं, ते म्हणले की चला चातुर्मासात तुम्ही बरेच म्हणजे आधी काही लॉकडाऊन मध्ये तुम्ही पोरांना शिकवले, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्ही मागण ते असं मला पंतप्रधान म्हणले. अशी कल्पना करा. काय तुम्हाला सगळं काय मागण ते देतो. नाही म्हणलं साहेब एक दिवस मला पंतप्रधान करा, करतील किती? ते मला म्हणतील हे पहा तुम्हाला 100 एकर जमीन पाहिजे का? लगेच करून देते. पंतप्रधान त्यांना काय करायला? पंतप्रधान आहे, तुम्हाला काय गाव सरपंच व्हायचं का? ते प्रयत्न का? ते स्वतः आल्यावर गावातले लोक कशाला नाही म्हणतील? जरी म्हणले हे महाराज असले, जरी डोकं फिरले तरी पंतप्रधान सांगतात ना चला करा गावचं. पण पंतप्रधान करतील काय ते? संसारामध्ये माणूस कितीही मोठा झाला तरी आपलं सगळं कधीच देत नसतो. इथं निधले संपूर्ण माझ्या हाती, कारण परमार्थामध्ये अपूर्णता नसते. म्हणून ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं वर्णन आहे. पूर्णातून पूर्ण गेल्यानंतर शिल्लक काय राहतं? पूर्णच राहतं असं वर्णन आहे. ऐका, म्हणून भगवान परमात्मा हा परिपूर्ण आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्येवही. अवताराचं चिंतन करताना भगवान परमात्मा हा परिपूर्ण आहे, भगवंताशिवाय दुसरं कुणीच परिपूर्ण नाही. म्हणून असं परिपूर्ण असलेलं जे आहे, ज्ञानोबा सांगतात अभंगामध्ये ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिलेले संपूर्ण माझ्या हाती, माझ्या हातात दिलं हो. ऐका, हातात दिलं याच्यावरून निर्गुण तत्वाकडे जायचं नाही, निर्गुण उपासना नाही, सगुण आहे. कारण देणं घेणं द्वैतात असतं. आणि म्हणून अशा प्रकारे निर्गुण असलेलं तत्व जे कुठल्याच गुणामध्ये सापडत नाही, ज्ञानोबा सांगतात ते माझे सद्गुरूंनी दिलं. म्हणजे ऐका काय झालं याच्यामध्ये आणखी, सद्गुरू आणि भाव
हे दोन मुद्दे जवळजवळ पाठीमागच्या 4-5 अभंगातून सलग आलेले आहेत. थोडंसं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? महत्वाचा मुद्दा असा आहे, अंतःकरणामध्ये आपल्या भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. बरं, श्रद्धा आहे आणि श्रद्धेला जर मार्ग दाखवणारच कोणी नसेल तर ती श्रद्धा कुठेही जाईल. म्हणून ती श्रद्धा योग्य मार्गाला लावणारे सद्गुरू पाहिजेत. त्या सद्गुरूकडे गेलं पाहिजेत, सद्गुरूची सेवा झाली पाहिजे आणि सेवा झाल्याच्या नंतरच परमार्थ आपल्याला कळतो, एरवी कळत नाही. सेवा झाल्यानंतर. म्हणून ऐका, एखाद्या अधिकारी महात्म्याकडे शिकणारे साधक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि विद्यापीठामध्ये शिकणारे, तिथं पण ते शिकवलं जातो. तुम्हाला सांगतो, आता एम ला मला परीक्षेला ब्रह्मसूत्र होतं विद्यापीठामध्ये, पुण्यामध्ये. मी गेलो नाही पण बाहेरून परीक्षा दिला नेहमीच्या. तर विद्यापीठात ब्रह्मसूत्र होतं आणि ग्रंथ होते, वेदांताचे ग्रंथ होते. आळंदीला पण ते शिकवलं जातं ना, आळंदीला पण ते शिकवलं जातं, विद्यापीठात बी ते शिकवलं जातं. पण आळंदीमध्ये मला कुठलाच पगार मिळत नाही तरी लोक माझ्या पाया पडतात, त्या शिक्षकाच्या पाया पडतात का आळंदी त्या विद्यापीठातल्या? का फरक पडत नाही एवढा? आता माझा एवढा अधिकार नाही, हे सामर्थ्य कुठून येतं? आपण ज्यांच्याकडून श्रवण केलेलं आहे. ऐका, शब्दामध्ये ताकद कधी येते? तो शब्द कोणाच्या मुखातून निघालेला आहे याच्यावर शब्दाची ताकद असते. दारू पिणारा म्हणला, ए दारू पिऊ नको, सोडेल काय दारू? आणि एखादा महाराज अधिकारी महात्मा असतील, तो म्हणला दारू पिऊ नको, राहील का दारू? राहणार नाही. हे कशाचा फरक आहे? अहो, शब्द तेच आहेत ना, शब्द तेच आहेत, पण दारू पिणाऱ्याच्या शब्दामध्ये जी ताकद नाही, ती ताकद कोणाच्यात आहे? साधना करणाऱ्याच्या शब्दामध्ये ताकद असते. म्हणून इथं निवृत्ती निर्गुण म्हणण्याचं कारण हे आहे की निर्गुण तत्वाला प्राप्त झालेले निवृत्तीनाथ महाराज त्यांनी हे दिलं. काय दिलं? अहो, तेच दिलं. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी ही विद्यापीठामध्ये सुद्धा वाक्य शिकवली जातात. मोठे मोठे व्याख्यान करणारे व्याख्याते सुद्धा ते शब्द वापरतात. पण त्यांच्या शब्दाला किंमत नाही. संतांच्या शब्दाला किंमत का आहे? कारण संत त्या स्वरूपाला प्राप्त झालेले असतात आणि त्या स्वरूपातून ते बोलत असतात. म्हणून कीर्तनामध्ये कविता म्हणल्या जात नाहीत. कीर्तनामध्ये निळोबरायाच्या नंतरचे झालेले कुठल्याच अभंग मान्य नाहीत. निळोबरायांपर्यंतच रामदास स्वामीचे मनाचे श्लोक सुद्धा कीर्तनामध्ये म्हणले जात नाहीत. ऐका का? कारण हे प्रासादिक वाणी आहे आणि प्रासादिक वाणी जीवाचं कल्याण करू शकते. म्हणून माणसाने, म्हणून वारकऱ्यामध्ये गाथा भजनाला किंमत आहे. 4-4, 5-5 तास का? कारण ते शब्दच माणसाला प्रभावित करतात. तो वाचताना कदाचित तुम्ही प्रवचन ऐकून एवढे प्रभावित होणार नाही, पण तुम्ही एकाग्र मन करून गाथा वाचायला लागली, एकाग्र मन करून ज्ञानेश्वर एकदा नाही कळणार, दोनदा नाही कळणार, पण सारखं सारखं वाचायला लागले की ते शब्दच तुम्हाला त्याच्यातला भाव जाणून देतात. ही त्या शब्दात ताकद आहे. शाळेच्या पुस्तकामध्ये ही ताकद नाही. तुम्ही किती पुस्तकं वाचा, एखादं नसलं कळत ते कळतच नाही करूचे काय. पण ह्या वाङ्मयाचं तसं नाही. तुम्ही नाही कळलं पुन्हा वाचा. बरं, अजून असे समजा एखादा भाव आज कळला, उद्या अभंग, म्हणून आमचे गुरुजी सांगतात कीर्तनाला जाताना जे अभंग आपण 100 वेळा कीर्तन केले, तो अभंग कीर्तनाला उभा राहण्याच्या अगोदर एकदा पाहायचाच आणि नंतर उभा राहायचं. जरी 100 वेळा कीर्तन केलं असलं तरी. का? कारण तो अभंग कदाचित तुम्हाला एखादा नवीन भाव त्यावेळेस तुम्हाला जाणून देतो. असं होतं की मागच्या वेळेस आता काय काय कीर्तन करायचं होत नाही. मी तुम्हाला सांगितलं, जिथं खाकारले तिथंच खोकारतात, ते पाठच केलेलं असतं. पण जे चिंतन करायचा प्रयत्न करतात, वेगळं आज वेगळं, त्याचं काय होतं? काल जरी या अभंगावर मी कीर्तन केलेलं असलं तरी आज बोलताना मला वेगळंच काहीतरी सुचलेलं असतं. ही ताकद कोणाची? आपली नाही, ह्या शब्दाची ताकद आहे. ह्या शब्दाचं आपण अवलोकन केले की ते शब्दच आपल्याला तसे काय भाव आपल्या मनामध्ये आणून देतात. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात की मला माझे सद्गुरू असणारे निवृत्तीनाथ महाराज त्यांनी काय केलं? हे संपूर्ण असलेलं तत्वज्ञान, अर्थात सगुण परमात्माचं घ्या निर्गुण, पण हरिपाठात सगुणाचाच विषय आहे. तर सगुण असलेला जो हरी आहे, तो हरी मला काय केला? त्यांनी प्राप्त करून दिला. असा या अभंगाचा अल्पसा अर्थ अल्पशा बुद्धीने मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता हे आपण नुसतं ऐकत राहायचं नाही, कुठंतरी आपल्याला सुद्धा हरी हरी म्हणायची, रामकृष्ण हरी म्हणायची सवय लागली पाहिजे. शिव्या थोड्या कमी आल्या पाहिजेत, तर आपल्या हे प्रवचनाचा फायदा. नाही तर उगा माझा वेळ वाया गेला, मी आपली पारायण करत बसलो असतो आणि तुमचा झोपेचा वेळ वाया गेला. झोपेचा म्हणण्यापेक्षा टीव्ही बघायचा, हा सध्या टीव्ही बघायचा वेळ आहे. आता मी टीव्ही बघतच नाही, संध्याकाळी बऱ्याच मालिका लागतात असे कीर्तनकार सांगतात. 4 दिवस सासूचे 4 दिवस सूर्याचे काय काय ते बरं चालतं म्हणतात टीव्हीला. हो, तुमचा एवढा तो आमूलाग्र वेळ वाया गेला असं त्याचा अर्थ व्हायचा नाही का? म्हणून थोडी सवय लावली पाहिजे. जे हरिपाठ म्हणत नसतील त्यांनी हरिपाठ म्हणायला सुरुवात केली पाहिजे, पाठ केला पाहिजे. ज्ञानेश्वरी कधी उघडली नसेल तर उघडावी. मला असं वाटतंय आपण परवा दिवशीच्या पासून ज्ञानेश्वरीचं पारायण चालू करणार आहे. सकाळी लय वेळ करायचं नाही आपल्याला. सकाळी आपल्याला उरकायला म्हणजे जेवढं उशिरा उठतात तेवढं फक्त तासभर लवकर उठायचं आणि तासाभरात आपलं 1.5 तास पारायण करायचं फक्त. 14 दिवस 1.5 तास पारायण केले की आपलं सगळं पारायण अधिक मासापर्यंत सगळं पूर्ण होते. आणि त्यात 3 तारखेला शनिवारी आमच्या गुरुवारी बोधेबाबांची पुण्यतिथी आहे. माझा विचार आहे
पंगत मीच घालणार आहे. तुम्ही सगळ्यांनी फक्त जेवायला यायचे आणि आपण भजन करू. सकाळी सकाळी भजन करू. देवराम बाबाकडे गेलो, सकाळी बाबा येतात. होमने महाराजांना बोलू कीर्तन करा, पण म्हणले भजनच करू. बाबांना भजन आवडायचं. आपण भजन करणारे, आपलं संध्याकाळचं प्रवचन तर होईलच. झालेली सेवा याच ठिकाणी परमात्म्याच्या चरणी तुम्हाला सर्व मातृपितृ भाविकांच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान विठ्ठल विठ्ठल.